लोकांची माहिती आहे अध्यक्ष महोदय। याच्यामध्ये मागील वर्षी काठीचा पाडा म्हणजे याच रस्त्याच्या अंतर्गत 30, 45, 27, 22 या राज्यस्तर योजनेच्या माध्यमातून काम झालं होतं। त्याच्यानंतर वरसाळे जो वरसाळे नवापाडा रस्ता आहे तर वरसाळे येथे देखील पंचायत समितीच्या बांधकाम खात्याच्या माध्यमातून रस्ता बनवण्यात आला होता आणि तरी देखील हा रस्त्याचं काम जे आहे ते 2024ला त्याचा आदेश दिला आणि 2026 आहे अजून त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, माझे या संबंधामधले 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय की याच्या संबंधामध्ये आपण या संबंध रस्त्याच्या संबंधामध्ये चौकशी करणार का आणि याच्यामध्ये जे काम झालेलं आहे ते देखील निकृष्ट काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या निकृष्ट बांधकामासंबंधी चौकशी करून कारवाई करणार का आणि 2024ला कार्यारंभ आदेश देण्यात येऊन सुद्धा अजून हा रस्ता पूर्ण झालेला नाही, त्या संबंधामध्ये कार्यवाही करणार का? अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य महोदयांनी वरसाळे ते नौपाडा जोड रस्त्याच्या संदर्भातला प्रश्न विचारलेला आहे। या प्रश्नामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की वरसाळे ते नौपाडा रस्ता जो 3 किलोमीटरच्या आसपास आहे आणि हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेच्या टप्पा 2 अंतर्गत मंजूर आहे आणि त्याचं वर्क ऑर्डर पण आपण साधारण 12/12/2024ला त्याची वर्क ऑर्डर झाली, त्याचं काम पण चालू आहे। त्यातलं मंजूर रस्त्याची लांबी जे आहे त्यातलं साधारण पहिल्या टप्प्यातलं 3 मीटर रस्त्याचे रुंदीकरण 3.75 मीटर प्रमाणे केलं आहे आणि त्यातलं पहिला टप्प्यातलं काम झालं आहे, खडीकरणाचं काम झालेलं आहे आणि त्याचं अंतिम डांबरीकरणाचं काम अद्याप बाकी आहे। कामाच्या संदर्भात त्यांनी पहिला प्रश्न विचारला की चौकशी करणार का, तर आपण सांगितलेल्या मुद्द्यावर चौकशी निश्चित केली जाईल। पण मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये आपण 30-45 मधून 2 कामं झाली असं आपण सांगता ते खरं आहे, परंतु ही कामं हा रस्ता जेव्हा खराब झालेला होता हा रस्ता तेव्हा तात्पुरती व्यवस्था म्हणून आपण त्या 10-10 लाखाचे 2 पॅच आपण त्यामध्ये मंजूर केले होते आणि त्याचं कामही झालं आहे। तर त्यानंतर तो 3 मीटरचा रस्ता होता तो 3.75 मीटरचं रुंदीकरण केलं आणि त्या रस्त्यावर आता रस्त्याचं काम आता चालू आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री सडक योजनेचं काम हे महाराष्ट्रातल्या रस्त्याचं जेवढी कामं होतात त्यातलं सर्वोत्कृष्ट काम हे मुख्यमंत्री सडक योजनेतल्या जे रस्त्याचं किंवा प्रधानमंत्री सडक योजनेच्या रस्त्याचं होतं की ज्याचं तपासणी खूप चांगल्या पद्धतीने होते आणि ती तपासणी झाल्याशिवाय त्याचं बिलही मिळत नाही। त्यामुळं आपण जे सांगितलं की निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे, अजून काम चालू आहे। खडीकरणाचा पहिला 2 लेयर झाले तर फायनल त्याचं काम चालू आहे। हे काम चांगल्या पद्धतीने होईल याची काळजी नक्की आम्ही घेऊ। त्यासोबत 2024ला जो आदेश वर्क ऑर्डर दिली होती ते वर्क ऑर्डर दिल्यानंतर अजून पण काम कसं झालं नाही, अजून त्या कामाची मुदत आहे आणि त्या मुदतीत काम पूर्ण करून घेतलं जाईल असं सदस्य महोदयांनी सांगतो। शेखर निकमजी। अध्यक्ष महोदय, कोकणामध्ये मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत जी कामं होतात ते एकच कॉन्ट्रॅक्टर बऱ्याच वेळा असल्यामुळे आज 24मध्ये जरी वर्क ऑर्डर दिली असली तर आत्तापर्यंत 20%च कामाला सुरुवात। कॉन्ट्रॅक्टरकडे जर आपण विचारलं तर ते सांगतात की निधी नसल्यामुळे आम्ही ती कामं अजून चालू करणार आणि त्यामुळे ती कामं चालू होत नाहीत आणि काही केलेली कामं 1 वर्षाच्या आत निकृष्ट दर्जाची झालेत। मंत्री महोदयांनी सांगितले वस्तुस्थिती आहे की मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत काही चांगली कामं देखील झालेली आहेत, परंतु आता ह्या परिस्थितीत ही कामं लवकर होणं खूप गरजेची आहेत आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातली जी मुख्यमंत्री सडक अंतर्गतची कामं आहेत ती तातडीने कशी चालू होतील, निधी अभावी ती राहणार नाहीत आणि जी वर्षापूर्वी केलेत त्यांना दुरुस्ती करण्याबाबतचे स्पष्ट आदेश आपण देणार का? सन्माननीय सदस्य महोदयांना मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये कुठल्याही निधीची कमतरता नाही, निधी अभावी कुठलंही काम बंद असं कुठलंही काम नाही। त्यामुळे हे काम 2024ला आपण याची वर्क ऑर्डर दिलेली आहे, त्याचं काम तातडीनं करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात येतील। आपण स्पेसिफिक जर कुठलं काम
रखडलेलं आहे, ते चालू झालं नाही, असं स्पेसिफिक नाव दिलं तर आपण त्या संदर्भात माहिती घेऊन संबंधित ठेकेदार असेल किंवा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन ते काम तातडीनं पूर्ण करण्यासंदर्भातल्या सूचना देऊ. हरीश पिंपळेजी. अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना फार चांगली योजना आहे. ग्रामीण भागाले गाव टू गाव जोडण्यासाठी सर्वात उपयोगी दळणवळणाचं साधन म्हणून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे. वरसाडे ते वानापाडा तालुका वाडा जिल्हा पारघरच्या संबंधातला हा प्रश्न आहे. 2024 मध्ये याला मान्यता दिली होती. 2,39.78 लक्ष रुपये. आता याच्यातनी मान्यता दिल्यावर किती दिवसात काम पूर्ण करायचं होतं. हे काम जिजाऊ कंस्ट्रक्शन रोड बिल्डरला दिलं होतं. तर त्याच्यात आरोप असा झाला आहे की देय काढण्यात आली, काम अपुरं आहे, देय काढण्यात आली. याच्यात किती सत्यता आहे, किती टक्के हे काम पूर्ण झालेलं आहे. आणि हे आपण आता उत्तरात सांगितलं की 31 मार्च पर्यंत हे काम पूर्ण होईल. आजची 28 तारीख आहे. तर या 31 मार्च मध्ये एका महिन्यातच किती राहिलेलं काम पूर्ण होईल आणि कोण्या गतीनं होईल आणि कसं होईल या संदर्भातलं स्पष्टीकरण आपल्या माध्यमातून हवं आहे. आणि उर्वरित जे राहिलेलं काम आहे हे किती दिवसात आपण कॉन्ट्रॅक्टर मार्फत पूर्ण करून घेणार आहे आणि त्याचा कालावधी संपला असेल तर त्याच्यावर आपण दंडात्मक कारवाई करणार का. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी जो 3 प्रश्न विचारले त्याची देयक किती दिली, देयक दिलेलं नाही. त्यामुळं या कामाची अजून मुदत आहे आणि या काम मुदतीत 31 मार्च पर्यंत या कामाची मुदत 31 मार्च पर्यंत हे काम पूर्ण करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात येतील आणि ते काम पूर्ण होईल. काम डिले झालं नसल्यामुळं त्याला दंड करणं किंवा त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मागच्या अधिवेशनमध्ये या संदर्भातलं जिजाऊ कंस्ट्रक्शन रोड बिल्डरवर ब्लॅकलिस्ट टाकायचा या विधानसभेत हा प्रश्न आला होता आणि त्यांनी ब्लॅकलिस्ट करण्यासंदर्भातला विषय सभागृहात आला होता. आणि मागच्या सभागृहात प्रश्न आला, त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचा विषय आला, तरी आपण मंत्री महोदय अशा कॉन्ट्रॅक्टरला कसं वाचवतात हेच माझ्या मनातला प्रश्न आहे. कारण 31 मार्च पर्यंत पुरं होईल. आता या एका महिन्यात काय चमत्कार होणार आहे. आजची 28 तारीख आहे, उद्या मार्च लागणार आहे. तर हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ब्लॅकलिस्ट करण्याचा जर विषय आपल्या सभागृहात आला होता तर या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करून हे काम दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला देऊन हे काम वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. तर हे मंत्री महोदय करणार आहात का. आणि मागच्या वेळेस ब्लॅकलिस्ट करण्याचा विषय आपण आला होता त्यांनी तुम्ही ब्लॅकलिस्ट का केलं नाही याचं स्पष्टीकरण सभागृहाला द्या. माननीय सदस्य महोदय, हा प्रश्न आपला जो आहे ते वरसाडे नौपाडा रस्त्याचा आहे आणि या संदर्भात सभागृहामध्ये चर्चा चालू आहे. मी आपल्याला सांगितलेलं आहे की या रस्त्याचं काम 31 मार्च पर्यंत कंप्लीट होईल तर होईल. कसं होईल हा विषय आता मी आपल्याला सांगतो की या रस्त्याच्या खडीकरणाचा WBMचा G2चा थर हा का कंप्लीट झालेला आहे. याचं फक्त डांबरीकरण करण्याचं काम राहिलेलं आहे आणि ते काम आपण 31 मार्चपर्यंत पूर्ण करतोय. त्यामुळं या कॉन्ट्रॅक्टरवर त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रश्न या ठिकाणी येत नाही. याला मुदत आहे, मुदतीत काम कंप्लीट होईल. काम चुकीचं केलं असेल तर कारवाई होईल. याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. त्यामुळं या कामाच्या स्पेसिफिक या कामाबाबतीतला 31 मार्चपर्यंत काम पूर्ण होईल आणि या कामामध्ये अजून कुठलाही डिले झाला नाही आणि काम निकृष्ट दर्जाचं झालं असंही काही झालेलं नाही. त्यामुळं या ठिकाणी काम पूर्ण करून 31 मार्चपर्यंत घेण्यात येईल. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23,912. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली NTC ही कंपनी नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन लिमिटेड ही सार्वजनिक क्षेत्रातील वस्त्रोद्योग कंपनी आहे. 1968 साली त्याची स्थापना झाली. त्याच्यामध्ये देशभरामध्ये त्याच्यामध्ये 125 गिरण्या होत्या, त्या आता फक्त 23 गिरण्या राहिलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये 13 ते 17 गिरण्या होत्या, त्या फक्त 4 गिरण्या तिथे राहिलेल्या आहेत. आणि आता कोरोना महामारी काळामध्ये त्या सगळ्या गिरण्या बंद झालेल्या आहेत आणि ते काळ तिकडचे जे कामगार आहेत त्यांचं वेतन बंद झालेलं आहे. तिथे जर बघितलं तर साधारणतः 1200 ते 1500 कामगार तिथे कामाला होते आणि त्यांचं जर वेतन बघितलं तर आता जवळजवळ 11 महिने त्यांना वेतन नाही आहे. आज फेब्रुवारी आहे, तर तो जर आपण त्याची संख्या बघितली ते 2,20,000 प्रति कामगार एवढं त्याचं
पगाराची थकबाकी आहे, वेतनाची थकबाकी आहे. आणि जर पूर्ण ह्या 11 महिन्याचा बघितलं तर 33 कोटीपेक्षा अधिक थकबाकी इथे आहे. आणि ही सगळी थकबाकी काही देण्यात आलेली नाही आहे. आणि ह्यामुळे जर आपण बघितलं तर तिथल्या कामगारांवर अन्याय होतो आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवतो आहे, त्यांच्या खाण्याचा प्रश्न उद्भवतो आहे, बँकेचे हप्ते असतात, त्यांच्या घरामधून त्यांना बेदखल करण्यात येण्यासारखी कंडिशन आहे, कारण बँकेचे हप्ते न भरल्यामुळे. अशा ज्या सगळ्या परिस्थिती एवढी भयानक झाली असताना तिथे कामगारांचा काहीच विचार केलेला जात नाही. आणि ह्याच्यासाठी त्यांची जी राष्ट्रीय मिल मजदूर संघटना होती ती सुद्धा न्यायालयात गेली. त्यांनी अधिकाऱ्यांवर पण घेराव घातला आणि न्यायालयातही गेली. न्यायालयात गेल्यावर तिथे त्यांना असा निर्णय देण्यात आला की त्यांना पगार द्यावा, पण त्याची अजूनही व्यवस्थापनाने पूर्णतः अंमलबजावणी काहीच केलेली नाही आहे. आणि त्यासाठी म्हणून मला इथे स्पेसिफिक प्रश्न असे विचारायचे आहेत की त्या NT कामगारांमध्ये किती संख्या आहे एकूण, आणि त्यांच्या 11 महिन्याची किती थकबाकी बाकी आहे अजून. कारण हे फक्त आपण वेतन बघतो, बाकी PF आहे, महागाई भत्ता आहे वगैरे, हे तर अजून एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतं. आणि जर इथे मला उत्तर जे आलं त्याच्या उत्तरामध्ये असं लिहिलेलं आहे की हा जो आहे हा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ हा केंद्र शासनाचा अधिकृत उपक्रम असून NTC मिल बाबत केंद्र शासन ही समुचित शासन आहे. त्यामुळे NTC मिलमधील कामगारांचे थकीत वेतन व अन्य श्रेणी मिळण्याबाबत राज्य शासनाच्या कामगार विभागाकडून कोणतीही कार्यवाही अपेक्षित नाही. पण हे जे आहेत ते आपल्या देशाचे नागरिक आहेत, आपल्या महाराष्ट्राचे नागरिक आहेत, मुंबईचे नागरिक आहेत, त्यांच्याबद्दल सहानुभूतीपूर्ण विचार करणं आवश्यक आहे. कारण हे त्यांचं आर्थिक शोषण आहे एक प्रकारे. हा कामगार कल्याण ह्यांचा जो आहे कामगार कायद्यांचं उल्लंघन आहे आणि मानवी संवेदनेचा अपमान आहे. त्याच्यामुळे शासनाने म्हणजे कुठेतरी मध्यस्थी करावी, केंद्र शासनाला काहीतरी सूचना कराव्या. त्यासाठी मी एवढंच सांगेन, एवढं प्रश्न विचारते की केंद्र शासनाशी समन्वय साधून हा प्रश्न सोडवणार का? केंद्र शासनाशी काही बैठक झाली आहे का? आणि ह्याचं राज्य शासन अंतरिम निधी देणार का? आणि जे कोणी आहे न्यायालयीन चौकशी आदेशाची जी अंमलबजावणी झाली नाही त्याच्याची न्यायालयाचा अपमान झाला, त्याची काही चौकशी झालेली आहे का? आणि उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना कार्यवाही करून त्यांच्यावर तात्काळ वेतन वितरण करणार का? हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य ताईंनी फार महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. NTC मिल ज्या आहेत त्या केंद्र शासनाच्या अखत्यारीत जरी येत असल्या तर थोडंसं उत्तरामध्ये जे आलं आहे ते चुकीचं आहे, मी ते मान्य करतो. खरं तर हे करेक्शन केलं पाहिजे, ही राज्य सरकारची सुद्धा जबाबदारी आहे. आणि NTC मिलबद्दल असं झालं आहे की जेव्हा कोविडची महामारी आली तेव्हा या ज्या काही देशभरातल्या मिल्स होत्या ह्या बंद करण्यात आल्या होत्या. आणि महामारी कंप्लीट झाल्यानंतर देशातल्या इतर मिल्स सुरू झाल्या, पण महाराष्ट्रातल्या मुंबईतील 4 या गिरण्या ज्या आहेत त्या अजूनही बंद आहे, त्याचं प्रोडक्शन स्टॉप आहे. आणि हे प्रोडक्शन स्टॉप झाल्यानंतर कामगारांचे हाल होणं सुरू झाले. त्यानंतर राष्ट्रीय मिल मजदूर संघ जो आहे तो इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये गेला आणि इंडस्ट्रीयल कोर्टाने आदेशित केलं की सर्व कामगारांचे जे थकीत वेतन आहे ते आपण अदा केले पाहिजे, असा आदेश झाला. आणि आदेश झाल्यानंतर मार्च 2025 पर्यंतचे त्यांचे वेतन त्यांना अदा करण्यात आलेले आहेत. पण त्याच काळामध्ये असं झालं की इतर काही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जे निवेदन होते, ज्या मागण्या होत्या त्या वेजेसबद्दल होत्या, ग्रॅच्युटीबद्दल होत्या, लिगल ड्यूजबद्दल होत्या. त्यामध्ये वेतन मिळाल्यानंतर ग्रॅच्युटी आणि इतर गोष्टींच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा राष्ट्रीय मिल मजदूर संघ हा हायकोर्टात गेला. आणि हायकोर्टामध्ये गेल्यानंतर 13 नोव्हेंबरला 2025 हायकोर्टाने आदेशित केलं, ती केस पुन्हा इंडस्ट्रीयल कोर्टाकडे पाठवण्यात आलेली आहे. आणि इंडस्ट्रीयल कोर्टाला असं आदेशित केलं आहे हायकोर्टाने की याच्यावर आता 1 वर्षाच्या आत निर्णय झाला पाहिजे. पण तरीसुद्धा कामगारांवर अन्याय होऊ नये या दृष्टीने जे डेप्युटी चीफ कमिशनर आहेत सेंट्रलचे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे डेप्युटी चीफ कमिशनर लेबरचे आहेत, यांच्याकडे राष्ट्रीय मिल मजदूर संघाची सुनावणी सुरू झालेली आहे. त्यामध्ये मध्यस्थी आणि सेटलमेंट करायचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या तारखा हिअरिंग आता ठरल्या आहेत आणि या हिअरिंगमधून जे आउटकम येईल सेटलमेंटचं त्यानंतर त्यावर निर्णय होणार आहे. आणि हा आमचाही प्रयत्न आहे की कामगारांवर जे काही अन्याय होतो आहे, जे काही त्यांचे देणे आहे ते सर्व त्यांना वेळेत मिळाले पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे सोबत हा सेटलमेंटचा प्रयत्न सुरू आहे. आणि सोबतच या वर्षभरात यावर इंडस्ट्रीयल कोर्टाचा सुद्धा निर्णय त्या माध्यमातून ती कारवाई करण्यात येईल. बोला. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून मंत्र्यांना माझे 2च प्रश्न आहेत की अध्यक्ष महोदय, हे गिरणी कामगार
वयोवृद्ध झालेले आहेत. बरेच लोकांचं निधन पण झालेलं आहे. माझी शासनाला विनंती आहे की हे वयोवृद्ध गिरणी कामगार जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचं वेतन मिळेल का. माझा दुसरा प्रश्न आहे की आपण गिरणी कामगारांना देऊ घातलेलं जे त्यांचं घर आहे हक्काचं ते आपण जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना मिळेल का. अध्यक्ष महोदय, मी पहिलेच सांगितलं हा जो प्रश्न आहे यामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि हायकोर्टाने सुद्धा टाइम बाउंड आदेश दिलेत की 1 वर्षाच्या आत याचा निर्णय लागला पाहिजे. आणि आम्ही हा प्रयत्न करतोय की शेवटी हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. मॅनेजमेंट आणि संघटना यांच्यासोबत आम्ही हा सेटलमेंटचा प्रयत्न करतोय. त्यामुळे 1 वर्षभराच्या आत यांचा निश्चित निर्णय लागेल या दृष्टीनं आम्ही कारवाई करू. आणि जो घरांचा प्रश्न आहे तर निश्चित तपासून त्यावर कारवाई करण्यात येईल. आज बोला. अध्यक्ष महोदय, हा कामगाराचा NTC तिथल्या कामगारांचा हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि कामगार हा महत्त्वाचा घटक आहे. याच्याबरोबरच मुंबईच्या जोडीने ठाण्यामध्ये देखील इतक्या कंपन्या आहेत की ज्या बंद पडल्या आहेत आणि त्यांची थकबाकी जी कामगारांची मिळायला पाहिजे ती मिळालेली नाही. आता मफतलाल कंपनीची हजारो कामगार मृत झाले परंतु अजून पण त्यांची थकबाकी मिळालेली नाही. इंडियन रबर कंपनी आहे, या इंडियन रबर कंपनीची जागा देखील त्यांनी विकली दुसऱ्याला. ती जागातला काही भाग ठाणे महापालिकेने क्लस्टरमध्ये घेतला जमीन, पण तिथे राबणारे जे कामगार होते त्या कामगारांना अजून त्यांची थकबाकी मिळाली नाही. तिथले देखील 150-200 कामगार मृत पावले. तर हे जे काही आहे थकबाकी न मिळण्याचं प्रकरण अनेक वर्ष म्हणजे लोक वाट बघून बघून मृत देखील पावतात. तर याच्या संबंधी शासनाने त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करण्याची गरज आहे. त्याच्यासंबंधी काही योजना बनवायची गरज आहे की तुम्ही जमीन विकू शकणार नाही, अमुक करू शकणार नाही. तर ती योजना जी आहे की जेणेकरून कामगारांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची थकबाकी एक ठराविक मुदतीमध्ये मिळेल. आता प्रॉव्हिडंट फंड देखील मिळालेलं नाही. तर अशा प्रकारचं अन्य कामगारांच्यासाठी देखील बंद पडलेल्या कंपन्यांच्या आपण काही योजना आणि काही ठोस अशा प्रकारच्या उपाययोजना करणार का. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे, निश्चित यामध्ये अशा ज्या काही कंपन्या यांची जर आपण आम्हाला माहिती दिली तर अशा कंपन्यांसंदर्भात आपल्यासोबत एक बैठक मंत्रालयामध्ये लावून अशा सर्व कंपन्यांच्या कामगारांवर अन्याय होऊ नये या दृष्टीने बैठक लावून टाइम बाउंड पद्धतीने त्यांचे वेतन त्यांना मिळाले पाहिजे या दृष्टीने कारवाई करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 3. क्रमांक 3 तारांकित 24,607. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, गीग कामगार जे स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर आणि त्या संबंधित जे काय आहेत त्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे. गीग कामगारांचे उत्पन्न स्थिर नसते, गीग कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळत नाही आणि गीग कामगारांना कायम नोकरीची असुरक्षितता असते. काँग्रेसचे नेते, देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले आहेत संसदेमध्ये. तर मला आमच्या काही गीग कामगारांच्या बाबतीत मागण्या आहेत त्या मंत्री महोदयांपुढे आपल्या माध्यमातून मांडायच्या आहेत. प्रत्येक गीग कामगाराला किमान मासिक उत्पन्न हे 25,000 ते 40,000 असावे अशी त्यांची मागणी आहे. गीग कामगारांना कामगार म्हणून अधिकृत दर्जा देण्यात यावा. गीग कामगारांना अपघात विमा, आरोग्य विमा, निवृत्ती वेतन यासारख्या सुविधा सर्व प्लॅटफॉर्मवर देण्यासाठी बंधनकारक करण्यात यावे. गीग कामगारांवर असलेले वेळेच्या दडपणामुळे त्यांचे होणारे अपघात आणि इतर गोष्टी याच्यावरती कामगार मंत्रालयाने त्यांना सुरक्षितता द्यावी. गीग कामगारांचा ID ब्लॉक करण्यापूर्वी कामगाराला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी मिळावी आणि अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची स्वतंत्र यंत्रणा असावी. महाराष्ट्रात गीग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचं मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, परंतु अद्यापपर्यंत ते झालेलं नाही. तर या संदर्भात आम्हाला खुलासा मिळावा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सध्या आपण जर पाहिलं तर ही एक नवीन संकल्पना आपल्या समोर येते आहे. खरं पाहिलं तर गीग आणि प्लॅटफॉर्म हे कामगार या व्याख्येत आतापर्यंत मोडत नव्हते.
त्यांना जर आपण पाहिलं तर ते बिझनेस पार्टनर म्हणून तिथे काम करत असतात आणि ते जेव्हा काम करत असतात तेव्हा त्यांना जेवढं काम तेवढं वेतन याप्रमाणे त्यांचे ॲग्रीमेंट कंपनीसोबत असतात किंवा डिलिव्हरी बेस्ड पेमेंट त्यांचे असतात की या 4 डिलिव्हरीज आम्ही केल्या तर तेवढं पेमेंट त्यांना मिळत असते. आणि हे जे गिग कामगार किंवा प्लॅटफॉर्म वर्कर आहेत यांच्याबद्दल आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना नव्हत्या. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर राजस्थान या राज्याने याच्याबद्दल कायदा केला होता. कर्नाटक या राज्याने त्यांची प्रक्रिया म्हणजे कायदा तयार करून फक्त त्यांनी सजेशन ऑब्जेक्शनसाठी तो पब्लिक डोमेनमध्ये टाकला होता आणि आपल्याही राज्याचा स्वतंत्र कायदा करण्याची कारवाई आमची सुरू होती. पण हे करत असताना आपल्याला कल्पना असेल की केंद्र शासनाने आता सामाजिक सुरक्षा संहिता 2020 कोड ऑन सोशल सिक्युरिटी हा 29/9/2020ला पारित केला आहे आणि 21/11/2025 पासून या संहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आणि आपण जे म्हटलं हे खरं आहे, कारण गिग कामगारांचे जर वर्किंग अवर्स आपण पाहिले तर काही कामगार आहेत शेवटी हे स्वइच्छेने काम करतात आणि काही कामगार जे आहेत ते मल्टिपल प्लॅटफॉर्मवर काम करतात, काही 1-2 वर करतात, काही 4 वर करतात आणि हे काम करत असताना ते जास्त त्यांची कमाई व्हावी या दृष्टीने ते सतत काम करत असतात. पण या लोकांसाठी सोशल सिक्युरिटी काय हा सर्वात मोठा प्रश्न होता. पण केंद्र सरकारने आता हे स्वतः या गिग कामगारांची व्याख्या यामध्ये अधोरेखित केली आहे, ज्यामध्ये पारंपरिक कामगार मालक व नातेसंबंध न मोडणाऱ्या व्यवसायामध्ये काम करणारे किंवा सहभागी होणारी व्यक्ती अशी त्याची व्याख्या आता करून दिली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारने कायद्यातच आता हे अधोरेखित केलं आहे की या गिग आणि प्लॅटफॉर्म वर्करसाठी नॅशनल सोशल सिक्युरिटी बोर्ड हा तयार केला जाणार आहे. त्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आणि हा देश पातळीवर हा बोर्ड असेल आणि या बोर्डच्या माध्यमातून खालील काही योजनांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे, ज्यामध्ये लाईफ अँड डिसेबिलिटी कव्हर, हेल्थ अँड मॅटर्निटी बेनिफिट्स, ओल्ड एज प्रोटेक्शन, एज्युकेशन आणि इतर काही म्हणजे एनी अदर बेनिफिट्स जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या समोर विचाराधीन येतील असे बेनिफिट्स हे येणाऱ्या काळात त्यांना देण्यात येणार आहे. हा बोर्ड आता लवकरात लवकर अस्तित्वात येईल. यासोबतच जे अनऑर्गनाइज वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र मंडळ बनवावं असं सुद्धा आता या कायद्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या सर्व गिग कामगार आणि प्लॅटफॉर्म वर्कर आहे यांना या सामाजिक सुरक्षतेच्या कवचामध्ये घेतल्या जाईल आणि त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून याचा लाभ देण्यात येईल. अध्यक्ष महोदय, गिग वर्करच्या बाबतीतला अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक उत्तर देत असताना केंद्र सरकारने कामगार संहिता 2020 आणि आता निर्माण केलेली दुसरी कामगार संहिता या माध्यमातून त्यांच्याकरता काय काय उपाययोजना केलेल्या आहेत त्याचं फार चांगलं विश्लेषण या ठिकाणी त्यांनी केलं. माझा मुद्दा असा आहे की राज्य सरकार या बाबतीत काय करणार आहे. 2 अधिवेशनाच्या पूर्वी या सदनामध्ये माथाडी कामगारांच्या बिलावर बोलत असताना गिग वर्कर करता महामंडळ राज्य सरकारने स्थापन करावं अशी मागणी मी केली होती. त्यावेळेला असंच आश्वासन दिलं की लवकरात लवकर होणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या गिग वर्कर्स करता किती महिन्यांमध्ये त्या ठिकाणी महामंडळ स्थापन करणार हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार आपल्या राज्यातल्या गिग वर्कर्सना काय काय सवलती देण्याचा विचार राज्य सरकार करतंय असा माझा दुसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी आधीच सांगितलं की मी 2 अधिवेशनांपूर्वी जे बोललो होतो हे नवीन कायदे लागू झाल्यानंतर जे राजस्थान असेल, कर्नाटक असेल यांचेही कायदे निरस्त झाले आहेत. आता हा बोर्ड सेंट्रली पूर्ण देशासाठी बनणार आहे. त्यामुळे राज्याला गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्ससाठी स्वतंत्र महामंडळ बनवता येणार आता नाही. आणि अनऑर्गनाइज जे कामगार आहेत यांच्यासाठी आपल्याला बोर्ड बनवता येणार आहे. आणि तरीसुद्धा याच्यामध्ये आपले जे सेंट्रलचे कायदे आहेत हे आता आपल्या राज्यात सुद्धा आपल्याला लागू करायचे आहेत. याचं इम्प्लिमेंटेशन सुरुवातीला होणार आहे. आणि त्यानंतर असंघटित कामगारांसाठी जर आपण म्हणाल तर प्रॉव्हिडंट फंड, एम्प्लॉयमेंट इंजुरी बेनिफिट, हाऊसिंग, एज्युकेशनल स्कीम, स्किल अपग्रेडेशन, फ्युनरल असिस्टन्स आणि ओल्ड एज होम्स यासाठी आपण तरतूद करणार आहे आणि या माध्यमातून या सर्वांना लाभ देण्यात येईल. त्यांचं
मंत्री महोदयाने आताच उत्तरात सांगितलं की नॅशनल सिक्युरिटी बोर्डचं केंद्र शासन स्थापन करणार, त्यामुळं राज्याला तशा प्रकारचा अधिकार राहणार नाही. पण मला वाटतं कुठंतरी उत्तरामध्ये चुकीचं उत्तर आहे. नॅशनल सिक्युरिटी बोर्ड जर स्थापन केलं तर त्याबरोबर आपल्याला राज्य शासनाचे सुद्धा काही कायदे त्यामध्ये चांगल्या कामासाठी आपल्याला लागू करता येतील. जसं आपलं कामगार बोर्ड आहे, बांधकाम कामगार लेबर कार्ड आपले अतिशय चांगली योजना आहे. बांधकाम कल्याणकारी बोर्ड जे आहे तशा प्रकारच्या सगळ्या योजना, म्हणजे यांच्या डिलिव्हरीची काही घरची महिला असेल, यांना हेल्थ सिक्युरिटी असेल, यांचा ट्रॅव्हलिंगचा खर्च असेल, यांना काय अपघात झाला तर त्यासाठी काही मिळणारी रक्कम असेल, या सगळ्या योजना आपण यांना लागू करणार का? मी पहिलेच सांगितलं की सध्या तरी कायद्यामध्ये ही तरतूद आहे की नॅशनल सोशल सिक्युरिटी बोर्ड हा तयार होईल. आणि आपण जे म्हटलं बांधकाम कामगार मंडळाचं जे मंडळ आहे हे बांधकाम कामगार मंडळाचा कायदा सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे आणि त्यात ही तरतूद आहे की राज्य शासनाने त्याचं स्वतंत्र मंडळ बनवावं. आणि याच्यासाठी BOCWसाठी देशाचं स्वतंत्र मंडळ नाही, याच्यात सगळ्या राज्यांचे इंडिव्हिज्युअल मंडळ आहेत. त्यामुळे असा कायदा व्हावा या दृष्टीने केंद्र सरकारशी आपण संपर्क करू, त्यांच्यासोबत पाठपुरावा करू. आणि निश्चित आता हे नवीन कायदे येतात, याचे अजून बरेच हे निघायचे राहिले आहेत. येणाऱ्या काळात असं स्वतंत्र मंडळ बनवता येईल का या दृष्टीने सुद्धा आपण तपासून कार्यवाही करू. प्रश्न क्रमांक 4. बोला. प्रश्न क्रमांक 23,627. वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रेडिओलॉजी विभाग सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर चालवण्यासाठी घेतलेला निर्णय रद्द करण्याबाबत असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला. मान्य अध्यक्ष महोदय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये विशेष उपचार करण्याच्या संदर्भात शासनाने 23 सप्टेंबर 2021 रोजी सार्वजनिक तत्वावर अर्थातच PPचे धोरण अवलंबले आहे. हे जरी धोरण निश्चित झालं असलं तरी अध्यक्ष महोदय, राज्यातल्या 11 वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस ग्रामीण भागातला रुग्ण त्या ठिकाणी जातो त्याला त्या ठिकाणी आधीच उपचार मिळत नाही. आपण विशेष बाब म्हणून हे जरी धोरण अवलंबले असले तर परंतु यावर नियंत्रण कोण ठेवणार? कारण की त्या रुग्णालयामध्ये कुठलाही जरी ग्रामीण भागातला रुग्ण जर गेला तर त्याला या उपचारापासून तो अलिप्त राहतो. माझी या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय की या संदर्भात दर निश्चित धोरण म्हणजे जे काही दर असेल त्या दरपत्रक त्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या ज्या ठिकाणी लोक येतील त्या ठिकाणी लावण्यासाठी अशा प्रकारचा आपण दरपत्रक निश्चित करणार का? दुसरी महत्त्वाची बाब, यावर नियंत्रण समिती नेमणार का? नियंत्रण समिती याच्यासाठी कारण की संपूर्ण महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस हे खाजगी तत्वावर सुरू होईल तर यावर कोणाचं तरी नियंत्रण असलं पाहिजे. त्याकरिता जसं की आपलं एखादी आमदार त्यावर समिती म्हणून नेमणार का किंवा एखादी कुठली तरी व्यक्ती तरी नेमणार का? कारण की दर महिन्याला त्या संदर्भातली माहिती त्या समितीच्या माध्यमातून शासनाला आणि जनतेला अवगत करता येईल. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, आपण PPP तत्वावर 23/9/21 पासून हे धोरण सुरू केलं आणि MRI, CT स्कॅन आणि पेट स्कॅन याचे जे मशीन्स आहेत हे आपण PPP तत्वावर आपल्या रुग्णालयामध्ये बसवण्यासाठी परवानगी दिली. अध्यक्ष महोदय, याचा 10 वर्षाचा करार आपण करतो. सदस्यांनी जी शंका उपस्थित केली त्याच्यामध्ये आपला जो शासकीय दर असतो त्या शासकीय दरानेच येणाऱ्या रुग्णाला ती सेवा मिळते. आपण जो त्यांच्याकडून जो आपल्याला हे मिळतो त्यातला जो डिफरन्स असतो ते आपण सरकार त्याच्यामध्ये पेड करतो. समजा आपला शासकीय दर 2,000 असेल आणि त्यांच्याकडनं जर आपल्याला डिस्काउंट सहित आपण 35% डिस्काउंट हे करून जर समजा त्यांचा दर आला 3,000-3,500 तर मधले जे 1,200-1,500 रुपये ते आपण पेड करतो त्या माणसाला. तो आपल्याला सेवा देताना त्याचाच ऑपरेटर त्यांनी सगळा मेंटेनन्स करायचा त्या मशीनचा आणि ह्या सगळ्या गोष्टी ते करतात. तो खर्च आपला वाचतो. काही ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या शासकीय दरापेक्षा पण कमी दराने आपल्याला ही सेवा उपलब्ध होते. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही भार रुग्णावर अध्यक्ष महोदय येत नाही. दुसरी गोष्ट जे त्यांनी सांगितलं की समिती वगैरे नेमणार का, तर अध्यक्ष महोदय जेव्हा OPD मध्ये पेशंट जातो
तर तिथेच याचं बिल वगैरे केलं जातं. त्यामुळे असं नाही आहे की कुठल्याही वेंडॉरला तो डायरेक्ट पैसे देतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्याची काही गरज नाही. आणि सगळ्या रुग्णालयामध्ये हे बसवल्यामुळे PPP तत्वावर, जसं आपल्याला मुंबई आणि नागपूर आपण क्लस्टर केलं अध्यक्ष महोदय, 11 संस्था मुंबईच्या आणि नागपूरच्या 8 संस्था आपण ह्याच्यात घेतल्यात, तर त्या अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला ह्या सेवा मिळत आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले, 1100 वैद्यकीय महाविद्यालय निर्माण झाले. या 11 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वसाधारण नॅशनल मेडिकल कमिशन प्रतिवर्षी 150 विद्यार्थ्यांचा प्रवेश हा नॅशनल मेडिकल कमिशननी अलाव केला. अध्यक्ष महोदय, 150 इंटेकच्या मेडिकल कॉलेजला परवानगी देताना नॅशनल मेडिकल कमिशननी काही नॉर्म्स घालून दिले. ते नॉर्म्स अध्यक्ष महोदय काय आहे? स्टाफचे नॉर्म्स घालून दिले. नॅशनल मेडिकल कमिशन म्हणतंय जर का 150 इंटेकचं महाविद्यालय आपल्याला स्थापन करायचं असेल तर 1 प्रोफेसर, 1 असोसिएट प्रोफेसर, 2 असिस्टंट प्रोफेसर आणि 3 सिनियर रेसिडेंट हे तुमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेमणं गरजेचं आहे. म्हणजे 7 स्टाफ रेडिओलॉजी डिपार्टमेंटला आपल्याला नेमणं बंधनकारक आहे. अध्यक्ष महोदय, आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर राज्य सरकार खर्च करतंय. CT स्कॅन आपण घेतोय, पेट CT घेतोय, MRI घेतोय. माझा आदरणीय मंत्री महोदयांना एवढाच प्रश्न आहे की आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसे गुंतवतोय, आपण स्टाफ नेमतोय, मग एवढं सगळं केल्यानंतर आपण PPP मध्ये ते काम दुसऱ्याला देण्याची काय आवश्यकता आहे? आणि दुसरा माझा असा प्रश्न आहे की आपण जो 7 स्टाफ नेमतोय त्याच्या बदल्यात PPP वर जे लोक काम घेतात आहे ते कमी स्टाफ एम्प्लॉय करतात आहे. म्हणजे आपल्या कॉलेजला जर का 7 लोक आपण नेमत असू तर सातारची मी आज माहिती घेतली तर 5च लोक PPP मोडवर ते देतात आहे. मग अशामध्ये आपल्याकडे स्टाफ आणि इन्फ्रास्ट्रक्चर असताना आपण त्यांना का चान्स देतोय? हा अध्यक्ष महोदय आपल्याद्वारे मला प्रश्न करायचा. अध्यक्ष महोदय, आपण PPPची ही जी योजना केली त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल की आपल्याला ह्या सगळ्या मशीनच्या संदर्भामध्ये जर आपण कॉस्टिंग केलं तर आपल्याला खूप सारे म्हणजे 350 ते 400 कोटी ह्या 11-19 विद्यालयामध्ये आपल्याला द्यायला लागते. विषय तो नाही आहे, स्टाफचा नाही आहे. त्यांच्याकडनं आपल्याला ऑपरेटर येतात, त्यांच्याकडनं मेंटेनन्स होतो आपल्या मशीनचा, प्लस आपल्याला मशीनला कॅपिटल कॉस्ट इन्व्हेस्ट करायला लागत नाही. त्यामुळे हा निर्णय अध्यक्ष महोदय आपल्याला घ्यायला लागला आणि आपण तो घेतला. आणि आत्ता जोपर्यंत आपल्याकडे ह्या मशीन ह्या पद्धतीने PPP मॉडेलवर ज्या चालू आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे अध्यक्ष महोदय. आणि 10 वर्षाचा जो करार आहे, 10 वर्षानंतर आपल्याला चांगल्या स्थितीत ती मशिनरी आपल्याला ते हँडओव्हर करून जातात व्हेंडॉर. त्यामुळे त्यांनी जो मुद्दा आत्ता उपस्थित केला तर स्टाफ ऑलरेडी आपल्याकडे ऑपरेटर्स महाविद्यालयामध्ये कमी आहेत ह्या सगळ्या संदर्भामधले. त्यामुळे त्यांच्याकडची ही जी सेवा आहे ती उलटी आपल्याला ॲडिशन आहे अध्यक्ष महोदय. शासनानं थांबा अध्यक्ष महोदय, शासनानं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हे धोरण स्वीकारलंय, हे अभिनंदनीय आहे. आणि याच संदर्भामध्ये हे धोरण स्वीकारत असताना शासनाच्या कडनं समजा जर ही व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता असते, म्हणजे जे काही रेडिओलॉजीचे विभाग आपल्याकडे आहेत, आपल्याला किती खर्च आला असता शासनाला? आणि तो आता खर्च तो खाजगी व्यक्ती किंवा कंपनी करते आहे तर त्यांनी किती खर्च केला? म्हणजे 11 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही व्यवस्था आता शासनानं भागीदारी तत्वावर दिलेली आहे. त्यामुळं सभागृहाला आणि आम्हाला ही माहिती आपण द्यावी की शासनाचे किती पैसे वाचले आणि एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शासनाचे किती पैसे वाचले, खाजगी भागीदारांनी याच्यामध्ये एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किती गुंतवणूक केली आणि हे किती वर्षासाठी आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर या खाजगी कंपनीला दिलेलं आहे. आणि ही जी कंपनी आहे स्पंदन डायग्नॉस्टिक सेंटर वगैरे, तर याला या क्षेत्रामध्ये काही अनुभव यापूर्वी आहे का? त्यांनी
देशात, राज्यात, इतरत्र कुठं काही काम केल्याचा अनुभव आहे का, ही माहिती मंत्री महोदयांनी सभागृहाला द्यावी. अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी आता जे विचारलं त्याची सगळा चार्ट अवेलेबल आहे, जो मी आत्ता इथे हे करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, मी तो पटलावर ठेवून सभासदांना त्याची माहिती देईल आणि कंपनीच्या बाबतीमधला पण जर तपशील त्यांना हवा असेल तर तो पटलावर ठेव. अध्यक्ष महोदय, माझा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. राज्यातील 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये रेडिओलॉजी सेवा सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरती सुरू करण्यासाठी शासनाने डिसेंबर 2025मध्ये आदेश जारी केले असल्यामुळे गोरगरीब रुग्णांना अल्पदरात मिळणाऱ्या एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI ह्यासारख्या महत्त्वाच्या चाचण्या महागणार असल्यामुळे हा निर्णय शासन रद्द करणार आहे काय? आणि निर्णय रद्द करणार नसल्यास PPP तत्वावरील शासनाच्या आदेशानुसार सदर चाचण्या गोरगरिबांसाठी मोफत अथवा सवलतीच्या दराने देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे काय? अध्यक्ष महोदय, जसं मी आधीच सांगितलं की आपले ह्या सेवाच्या संदर्भातले शासकीय दर ठरलेले आहेत अध्यक्ष महोदय, आणि आपण कुठल्याही रुग्णावर ह्याचा अतिरिक्त भार येत नाही. शासकीय दरानेच त्याला ह्या सेवा उपलब्ध आहेत अध्यक्ष महोदय. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 23,627. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, 5 ना? राज्यातील नाही कशावर? झोमॅटो, नाही 4 पुढे गेलो आपण. झेप्टो, कॅफे, हो पण पुढे गेलो. आता प्रश्न पुकारलाय. प्रश्न पुकारलाय ऑलरेडी. पुढे गेलो आहोत. खाद्यपदार्थाची वितरण करणाऱ्या पुढे गेलो आहोत आपण. कंपन्याकडून खरं तर वितरण करणाऱ्या या सर्व कंपन्यांकडून त्यांच्या प्रत्येक वितरण कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी सक्तीची करण्यासाठी शासन काय परिपत्रक काढणार आहे का, हा माझा एक प्रश्न राहील. दुसरा त्याला जोडून असा आहे की पडताळणीशिवाय कामावर ठेवलेल्या कर्मचाऱ्याबाबत आणि तो कर्मचारी त्या ठिकाणी पोलीस पडताळणी न घेता काम करत असेल तर त्या कंपनीवर आपण काही दंडात्मक कारवाई करणार आहात का, हा माझा दुसरा प्रश्न राहील. आणि तिसरा शेवटचा असा प्रश्न आहे. 3 झाली ना? साहेब मला तुम्ही प्रत्येक वेळेस एकदम बोलून दिलं, म्हणजे 2 मिनिटं मी नसेल बोललो साहेब. मी साहेब विशेष करून साहेब या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की रात्री असेल किंवा दिवसा असेल, महिला, अल्पवयीन मुली किंवा वयोवृद्ध अपंग व्यक्तींच्या बाबत जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली असता ऑनलाईन सर्व खाद्यपदार्थाची मागणी केली असता वितरित करणाऱ्या कर्मचाऱ्याची माहिती त्यांना ॲपवर समजण्यासाठी आपण असं काही तंत्रज्ञान शोधून काढणार किंवा त्या कंपनीला असं काही आदेश देणार आहात का, किंवा ॲपवर त्या ग्राहकाला सर्व काही त्या ठिकाणी समजू शकेल, अशी माझा तिसरा प्रश्न आहे. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. खरं तर ह्या ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये जे कोणी हे लोक काम करतात, या लोकांना नियुक्त करत असताना ह्या सर्व कंपन्या आस्थापना जाहिरात देऊन त्रयस्थ संस्थेमार्फत यांची नोंदणी करतात. नोंदणी करायची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हे करतात आणि हे एक पार्टनरशिपच्या नावावर हे ॲग्रीमेंट त्यांचं होत असते. आणि मुख्यत्वे आपण जर पाहिलं तर हे मेट्रो शहरांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि या सर्वांची नियुक्ती भरती प्रक्रिया त्रयस्थ संस्थांमार्फत होत असल्यामुळे आस्थापना त्यांच्या स्वतःवरची जबाबदारी झटकताना आपल्याला दिसतात. पण ह्या मध्यंतरीच्या काळात बऱ्याच अशा काही घटना घडताना दिसल्या. त्यानंतर मध्यंतरी गृह विभागाच्या मार्फत या संदर्भात एक चर्चासत्र आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. तेव्हा कामगार विभागाच्या माध्यमातून सुद्धा गृह विभागाला ह्या सूचित केलं आहे की अशा सर्व कंपन्या आणि असे जे सर्व कामगार आहेत अशांवर गृह विभागाने यांची जी चारित्र्याची तपासणी आहे ही करण्याबद्दल आपण सर्वांना सूचित केलं पाहिजे.
आणि खरं तर आपण पाहिलं तर यांची जी रजिस्ट्रेशनची जी प्रोसिजर आहे ती एका ॲप्लिकेशन मार्फत होत असल्यामुळे त्यावर ते आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक तपशील, ड्रायव्हिंग लायसन, पोलीस पडताळणी प्रमाणपत्र, ई श्रम नोंदणी क्रमांक, स्वतःचं वाहन असल्यास त्याचं कागदपत्र, वाहनाचे विम्याचे कागदपत्र, गोपनीयतेचे शपथपत्र आणि अशा अनेक गोष्टी ते मागत असतात. तर एवढ्यात तरी असं दिसून आलं आहे की पोलीस चं जे व्हेरिफिकेशन आहे ते सर्व कंपन्या मागतात आहे. पण तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये या सर्व आस्थापनांना असं सूचित करण्यात येईल, असे डायरेक्शन्स देण्यात येतील की सर्वांनी पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय अशा लोकांना नोंदीत करू नये. असा कोणी कामगार आढळला तर निश्चित त्याला कामावून कमी करण्यात यावं आणि गृहविभागाला सोबत घेऊन ज्या आस्थापना असं करणार नाही अशांवर कारवाई करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, 1 मिनिट. प्रश्न पुकारला. चला मंत्री महोदय बोला. अध्यक्ष महोदय, 23 सप्टेंबर 2018 पासून आपल्या भारतामध्ये आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचं आयोजन आणि सुरुवात झाली आणि अशा या आयुष्मान भारत जन आरोग्य सुविधाच्या निमित्तानं भारतामधील आणि महाराष्ट्रातील संपूर्ण गोरगरीब जनतेला हा उपचार आणि इलाज हा चालू झाला. या मागे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांचं फार मोठं योगदान आहे आणि असं असून सुद्धा सबका साथ सबका विकास आणि शेवटच्या घटकापर्यंत हा विकास पोचणं आणि त्यांना सुखसोयी मिळवणं हे प्रश्न विचारतो साहेब. महाराष्ट्र सुश्रय नोंदणी नियम 2021 नुसार प्रत्येक खाजगी रुग्णालयाच्या हक्काची सनद आणि उपचाराचे दरपत्र हे दर्शनी भागात लावणं हे कंपल्सरी असताना सुद्धा बऱ्याच रुग्णालयाच्या बाहेर हे दरपत्रक आणि हक्काचं नोंदणी भाग हा लावला जात नाही. तर त्या संदर्भात माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे. मुंबई नर्सिंग ॲक्टनुसार दर्शनी भागात नागरिकांची सनद व उपचाराचे दरपत्रक न लावणाऱ्या रुग्णालयांवर आपण कारवाई करणार का? दुसरा प्रश्न आहे, खाजगी रुग्णालयाच्या नियमित तपासणीत कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे की ज्या रुग्णालयामध्ये दरपत्रकात दर्शनी भागात लावल्या जात नाहीत आणि रुग्णांची डॉक्टरांकडून हेळसांड होते किंवा त्यांच्यावर योग्य उपचार होत नाही, त्यांना वेळोवेळी निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केल्या जात असते. अध्यक्ष महोदय, मूळ प्रश्न योजनेअंतर्गत करावयाच्या मोफत उपचारांचे दरपत्रक जाहीर करण्याबाबत आहे आणि अख्ख्या उत्तरामध्ये या गोष्टीचा कुठेही उल्लेखच नाही आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या योजनांच्या बाबतीत राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार करतंय, वृत्तपत्रांमध्ये जाहिराती असतात, पण मुंबई MMR रिजन उपनगरामध्ये या योजनेचा म्हणावा तितका फायदा लोकांना होत नाही आहे. याचं 2 कारणं आहेत. पहिलं कारण असं आहे की उपनगरांमध्ये तर या योजनेच्या अंतर्गत नोंदणी झालेली रुग्णालयांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकी कमी अशा स्वरूपाची संख्या आहे. मी वारंवार सभागृहामध्ये या प्रश्नाकरता बोललेलो आहे. मला एकदा उत्तर दिलं गेलं की आता हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले गेलेले आहेत, पण आता सांगितलं जातं की याची प्रोसिजर फार सोपी केलेली आहे. पण यातला मूळ मुद्दा कुठे आहे, वेअर द शू पिंचेस, की हे जे दर तुम्ही जाहीर केलेले आहेत हे दर अत्यंत अल्प अशा स्वरूपाचे आहेत आणि विशेषतः मुंबई MMR रिजनमधल्या रुग्णालयांना हे दर परवडणारे दर अजिबात नाही आहेत. त्यामुळे माझा स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत की तुम्ही आहे त्या दरावर तरी सुद्धा अधिकची रुग्णालयांची नोंदणी करण्याकरता तुम्ही काही विशेष मोहीम त्या ठिकाणी राबवणार आहात का? आणि राज्य सरकार एवढा खर्च करतंय
तर मुंबई शहर उपनगर त्याचबरोबर MMR रिजनमधल्या किंवा शहरांमधल्या रुग्णालयांकरता वेगळं दरपत्रक जाहीर करण्याचा राज्य सरकार विचार करता आहे का, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अतुल भटकळकर साहेबांनी जो प्रश्न मांडलेला आहे आणि आपल्या राज्यामध्ये 1 जुलै 2024 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना ह्या एकत्रितपणे आपण ॲश्युरन्स मोडवरती राबवतोय, जेणेकरून 10 लाख रुपयापर्यंतचा विमा कवच आपल्या राज्यातील जवळपास 2.5 कोटी कुटुंबांना म्हणजे 12,50,00,000 रुग्णांना आपण देत आहोत. आणि ह्यामध्ये दर निश्चिती केलेली आहे. आत्तापर्यंत आपल्या राज्यामध्ये ह्या योजनेच्या अंतर्गत फक्त 1369 रोगांवरती उपचार दिला जात होता, पण आता 2399 रोगांना यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. ह्यापूर्वी फक्त 2000 हॉस्पिटल्स एम्पॅनल्ड केले होते, आता 4000 पेक्षा जास्ती हॉस्पिटल एम्पॅनल्ड केलेले आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये 6947 पर्यंत हॉस्पिटलची संख्या करण्यात येणार आहे. आणि आपण जो या ठिकाणी की मुंबई MMR रिजनमधल्या जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणखीनही या योजनेमध्ये एम्पॅनल्ड झालेले नाहीत, त्यांनी सुद्धा या योजनेमध्ये एम्पॅनल्ड होण्यासाठी आपली त्या ठिकाणी त्यांच्यासोबत बैठका चालू आहेत, जेणेकरून ह्या योजनेचा लाभ सर्वांना मिळावा. आणि आपण जी सूचना केलेली आहे की ह्या शहरामध्ये जो MMR रिजनमध्ये थोडा अतिरिक्त खर्च रुग्णांना उपचारासाठी होतो, त्यासाठी सुद्धा बैठक घेऊन ह्या रिजनमधल्या जास्तीत जास्त हॉस्पिटलनी आपल्या योजनेमध्ये एम्पॅनल्ड होऊन आणि कशा पद्धतीने त्यांचा अतिरिक्तचा जो खर्च आहे तो आपण सरकार म्हणून कशा पद्धतीने देऊ शकतो ह्याच्यावरती आपण एक बैठक ठेवू. अध्यक्ष महोदय धन्यवाद. आपण जे दर निश्चित केलेले आहेत हे प्रत्येक वर्षी आपण त्यामध्ये काही रिव्हिजन करणार आहात का? कारण आपले हे 5-5, 10-10 वर्ष आपण हे दर ठरलेले आहेत आणि जी महागाई वाढते त्याच्यामध्ये दर निश्चितीसाठी काही आपण काही उपाययोजना करणार आहात का? आणि दुसरं, सरकार जे पैसे देते ह्या हॉस्पिटलना ते वेळेत देत नाही, 8-8 महिने 1-1 वर्ष जातात, तर हे लवकर दिले तर त्यामुळे लवकर रुग्णांना उपचार देत नाहीत हॉस्पिटल, त्यामुळे हे रिअल टाईममध्ये DBT जे आहे ते लगेच झालं पाहिजेत अशी एक विनंती आहे. अध्यक्ष महोदय, एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला आपण कंपल्सरी ह्या योजनेमध्ये करू शकत नाही आणि केंद्र सरकारने हे दर ठरवून दिलेले आहेत, तरी देखील ह्या योजनेचा लाभ आपल्या राज्यामध्ये ह्या वर्षी आपण 6,95,751 रुग्णांनी ह्या योजनेचा लाभ घेऊन 3,419 कोटी रुपये आपण ह्या एम्पॅनल्ड हॉस्पिटल्सला दिलेले आहेत आणि कुठलाही विलंब ह्या हॉस्पिटल्समध्ये ज्या रुग्णांनी ट्रीटमेंट घेतली त्यांचे बिल अदा करण्यासाठी आता होत नाही. अध्यक्ष महोदय, अतुलजींनी अतिशय स्पेसिफिक प्रश्न विचारला मुंबई शहर आणि मुंबई उपनगर बद्दल. माझा सुद्धा तोच प्रश्न आहे. वारंवार अधिवेशनात या गोष्टीबाबत चर्चा होते. आम्हाला काही टाइमलाईन मिळेल का की मोठी नामांकित हॉस्पिटल या योजनेअंतर्गत आपण कधीपर्यंत एम्पॅनल करणार? कारण आत्ताची जी हॉस्पिटल आहेत ती एवढी छोटी आणि त्याचं स्टेटस चांगलं नसल्यामुळे कोण रुग्ण तिकडे जायला देखील मागत नाहीत. त्यामुळे मीटिंग चालू आहेत. हे आज 4थं अधिवेशन आहे, आम्ही हेच उत्तर ऐकतोय. मोठी चॅरिटेबल हॉस्पिटल जी नामांकित आहेत, जिथे रुग्णांना जायचंय तिकडे या योजनेचं आपण कधीपासून त्यांना एम्पॅनल करणार? हा एवढा एकाच स्पेसिफिक प्रश्नाचं आपण उत्तर द्यावं, टाइमलाईन सांगावी. धन्यवाद. मध्ये सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली, ह्यापूर्वी ह्या योजनेअंतर्गत आपल्या राज्यामध्ये केवळ 1100च्या आसपास हॉस्पिटल्स एम्पॅनल्ड होते. आज ती संख्या 4,933 झालेली आहे. आणि मुंबईचे सुद्धा, मुंबई आणि MMR रिजन मधल्या ज्या काही अध्यक्ष महोदय, मुंबई आणि MMR रिजन मधल्या मोठ्या हॉस्पिटल्सला ह्या योजनेमध्ये एम्पॅनल करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि आपल्या उपस्थितीमध्ये ह्या सगळ्या हॉस्पिटलची आपण ह्या महिन्याच्या आत बैठक घेऊ. देतो बसा. प्रश्न आहे. देतो अध्यक्ष महाराज बोला.
माझा एकच प्रश्न आहे की आपण जसं प्रायव्हेट हॉस्पिटल यामध्ये एनरोलमेंट करतो तशा प्रकारचं आपण सरकारी हॉस्पिटल करणार का? जे सिव्हिल हॉस्पिटल असतील, जे RH असतील, या ठिकाणी जर आपण या योजनेची सेवा दिली तर शासनाचे पैसे वाचतील आणि रुग्णांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगले डॉक्टर्सही मिळतील. तर आपण हे हॉस्पिटल एनरोलमेंट करणार का या हॉस्पिटलचं? अध्यक्ष महोदय, ह्या योजनेमध्ये ऑलरेडी आपल्या शासकीय रुग्णालय 2766 रुग्णालय एम्पॅनल्ड केलेले आहेत. बोला मनीषाताई. अध्यक्ष महोदय, वारंवार ह्या विषयावर आम्ही सभागृहामध्ये बोलत असतात. सन्माननीय मंत्री महोदयांना माझा पहिला प्रश्न आहे की विकसित भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 70 वर्षावरील ज्यांचं व्हाईट कार्ड आहे अशा सुद्धा नागरिकांना त्यांनी आयुष्यमान भारत कार्ड दिलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात 209 बेडचं करुणा हॉस्पिटल आहे, जे ट्रस्टचं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा जर आयुष्यमान भारत कार्डच्या अंतर्गत त्यांना लाभार्थ्यांना लाभ मिळत नसेल तर सरकारने जी ट्रस्टचे हॉस्पिटल आहेत त्यांना तुम्ही कंपल्शन करणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय, आम्ही वारंवार सांगतो की जी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत ज्यांचे 50 बेड आहेत, पण तिकडे सर्व ह्या ज्या आपले 9 प्रकारच्या दुर्मिळ आजारांवरती आयुष्यमान भारत कार्डचा लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. अशा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला आपण कंपल्शन करणार का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आहे की आयुष्यमान भारत कार्डच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना लाभ होतो त्याच्यात नी रिप्लेसमेंट नाही आहे, तर आपण हा नी रिप्लेसमेंट त्याच्यामध्ये ऍड करून घेणार का? महोदय, सन्मान्य सदस्य मनीषा त्यांनी जो या ठिकाणी 70 वर्षावरील रुग्णांच्यासाठी प्रश्न मांडलेला आहे, तो वयवंदन योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा विस्तार आपण केलेला आहे. आणि आपल्या राज्यामध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंत 6,11,000 हे वयवंदना योजनेचे कार्ड वितरित झालेले आहेत. नी रिप्लेसमेंटसाठी सुद्धा आपण जी या ठिकाणी मागणी केलेली आहे ती ह्यामध्ये इन्क्लूड नाहीये, पण ती करण्याबाबत सुद्धा आपण विचार करू. चला पुढे जाऊया. आणि ट्रस्टच्या हॉस्पिटल्सवरती लक्ष ठेवण्यासाठी आपण धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नियमावली लावलेली आहे. आणि जर ते काही रुग्णांना व्यवस्थित सेवा देत नसतील तर त्यांच्यावर सुद्धा आपण, अध्यक्ष महोदय, कुठल्याही हॉस्पिटल्स आपण कंपल्शन करू शकत नाही. तरी देखील आपण आपल्या MMR रिजन मधल्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या सोबत लवकरात लवकर एक बैठक अध्यक्ष महोदय लावू. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये विस्तारित उत्तर त्यांनी दिलेलं आहे, परंतु MMR रिजनचं जे अतुल भातखळकर सांगतायत, ठाण्यामध्ये तर एनरोल जे हॉस्पिटल आहेत, म्हणजे आम्ही कॅम्प घेऊन आयुष्यमान कार्ड दिली लोकांना. आता आम्ही कॅम्प बंद केले, कारण का की ते कार्ड घेऊन गेले तर त्याला हॉस्पिटलमध्ये काही इश्यू मिळतच नाही. आणि त्याच्यामुळे हा अत्यंत गंभीर विषय आहे. जे एनरोल हॉस्पिटल आहेत अध्यक्ष महोदय, त्या एनरोल हॉस्पिटलमध्ये देखील ते त्यांना एंटरटेन करत नाहीत. आणि त्याच्यामुळे अशा हॉस्पिटलवर तुम्ही कारवाई करणार का? आणि जी चॅरिटी हॉस्पिटल आहेत, तुम्ही दरपत्रकाचं जे विचारलं जातंय, तर MMR रिजनमध्ये तुम्हाला दरपत्रक बदलल्याशिवाय हे हॉस्पिटल एंटरटेनच करणार नाहीत. आणि त्यामुळे या संबंधामध्ये आपण MMRचं सांगा, ठीक आहे, याच्या संबंधामध्ये ठोस काय कारवाई करणार? अध्यक्ष महोदय, ज्या हॉस्पिटल्समध्ये ह्या आपल्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ दिला जात नाही अशा 24 हॉस्पिटलची नोंदणी आपण रद्द केलेली आहे. आणि 75 हॉस्पिटल आपण डीएम्पॅनल्ड केलेले आहेत. तरी देखील MMR रिजनमधल्या सर्व सदस्यांची मागणी लक्षात घेता आपण या महिन्यामध्ये त्याच्यावरती बैठक लावू. आणि 70 वर्षावरील नागरिकांचे नी रिप्लेसमेंट आपल्या ह्या योजनेमध्ये इन्क्लूड आहे. आणि लवकरात लवकर ही बैठक 1 महिन्यामध्ये आपण लावू आणि या सगळ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी आपण बैठक लावू. अध्यक्ष मंत्री महोदया, नेमकी अडचण काय? MMR रिजन आणि मुंबईमधल्या हे चांगले हॉस्पिटल्स आहेत, त्यांना एम्पॅनल करण्यामध्ये अडचण काय आहे? म्हणजे शासनाकडनं काय अडचण आहे की हे हॉस्पिटल्सची इच्छा नाही एम्पॅनल व्हायची? काय अडचण काय? आपण कंपल्सरी करू शकत नाही अध्यक्ष महोदय अशा हॉस्पिटल्सला या योजनेमध्ये एम्पॅनल्ड होण्यासाठी. आणि त्यांना सुद्धा आपण सकारात्मक चर्चा करत आहोत.
काही दिवसांमध्ये हे सुद्धा हॉस्पिटल्स एम्पॅनल्ड होतील अध्यक्ष. पण या संदर्भात काहीतरी सकारात्मक कारवाई करणं आवश्यक आहे, तर त्याप्रमाणे आपण पावलं उचलावी. निश्चितच अध्यक्ष महोदय. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 8. 7 कोणी विचारलं नाही ना? प्रश्न क्रमांक 9. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 23,039. वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या सावनेर तालुक्यातील गावामध्ये दूषित पाण्याचा पाणी पुरवठा झाला आणि त्यामुळे अनेक लोकांचे जीव धोक्यात आले. आणि त्याच्यामध्ये उत्तरामध्ये हे दिलेलं आहे की काही लोकांनी ती पाईपलाईन फोडली आणि त्याच्यामुळे हे प्रदूषित पाणी लोकांना पिण्याला मिळालं. अध्यक्ष महोदय, एकतर गावांमध्ये पाणी तपासणीची जी योजना आहे किंवा आपण जे पाणी नेहमी टेस्ट करत असतो याची सुविधा उपलब्ध नाही. ते आपण शहराच्या लॅबमध्ये पाठवतो आणि ज्या वेळेस ते दूषित पाणी येतं. म्हणून माझा एक सरळ प्रश्न आहे की ही जी पाणी तपासण्याची योजना आहे ते गावांमध्ये आपण उपलब्ध करून देणार का, आणि अशी घटना झाल्यास सरकार जबाबदारी घेणार का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे. अध्यक्ष महोदय, आपण ज्या पाणी पुरवठा ज्या सोर्समधून होत असतो आणि टाकीच्या सुद्धा पाण्याची चाचणी वेळोवेळी करत असतो आणि गावामध्ये सुद्धा पाण्यामध्ये क्लोरीन टाकण्यासाठी सुद्धा उपाययोजना करत असतात. आणि ह्या आपण जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्या गावातल्या आपण पाणी नमुने हे पाईपलाईन दुरुस्त झाल्यानंतर घेतल्यानंतर ते पिण्याच्या योग्य होते. आणि जिथे कुठे अशा दूषित पाण्यामुळे गावातल्या लोकांना काही आजार किंवा काही उद्भवला तर आपण त्या ठिकाणी तपासणी करून पाण्याचा जो स्रोत असतो तो पिण्याजोगा आहे की नाही हे तपासणी करून स्रोत सुद्धा बदलून देत असतो. आणि 3 वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या वेळोवेळी करत असतो आणि क्लोरीन टाकून पाणी सुद्धा शुद्धीकरणासाठी उपाययोजना गाव पातळीवर होत असतात. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 10. पाण्याचा जरा तो अध्यक्ष महोदय, ज्या जुन्या लाईनी आहेत पाण्याच्या आणि त्या नाही 9 झाला पुकारला होता त्याच्यामुळे पुढे गेला. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 11. अध्यक्ष महोदय, ज्या जुन्या लाईनी आपल्या आहेत पाण्याच्या आणि त्या गटारांमधून गेलेल्या आहेत, तर गटारांमध्ये जिथे सडलेले आहेत आणि त्याच्यातून जेव्हा मशीन चालू करतात नागरिक तेव्हा तो पाणी दूषित पाणी हा नळांमधून येतो आणि त्याच्याने जे वारंवार साथीचे रोग पसरतात. तर एक माझी विनंती होती मंत्री महोदयांना की त्यांनी त्या लाईनी त्वरित बदलून नवीन लाईनींचा तिथे हे करावा, कारण ह्या बिमारी ही एक पाण्यामधून अशी होते की ती लहान मुलांना सुद्धा त्याचा होत असतो आणि त्याच्यामुळे नागरिकांची ही मोठी प्रश्न आहेत. तर ते मंत्री महोदयाने जरा विचार करावा. उत्तर घ्या. उत्तर. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो पाईपलाईन फुटल्यामुळे दूषित पाणी होऊन जे आजार होतात त्यावरती या ठिकाणी प्रश्न मांडलेला आहे. तर निश्चित जिथं पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी दूषित होतं त्या ठिकाणचे आपण ग्रामपंचायत स्तरावर किंवा जिल्हा परिषद स्तरावर त्या पाईपलाईन बदलून घेण्यासाठीची योजना आहे आणि त्यानुसार वेळीच त्याच्यावर काम होतं.
प्रश्नोत्तराचा तास संपला. कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणे. मान्य इतर मागास बहुजन कल्याण मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013 मधील कलम 395(1) अन्वये महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर याचा सन 2024-2025 या वर्षाचा 6वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधानमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. स्थगन प्रस्तावाच्या सूचना. आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावाच्या सूचना दालनात अनुमती नाकारलेली आहे. औचित्यावर संधी देऊ. औचित्यावर लक्षवेधी सूचना. काय महत्वाचं आहे का? काय महत्वाचं आहे का? औचित्य आलेले नाही. औचित्य काय आहे का? औचित्यावर लक्षवेधी झाल्यावर तुम्हाला संधी देतो. लक्षवेधी क्रमांक 1. लक्षवेधी क्रमांक 1. महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मी जरा सभागृहाला या लक्षवेधीच्या माध्यमातून थोडी विनंती करू इच्छितो. अध्यक्ष महोदय, आपण लक्षवेधी जर पूर्णपणे पाहिली असेल तर ही पूर्ण पिंपरी चिंचवड शहर आणि भोसरी मतदारसंघातल्या संदर्भातली ही लक्षवेधी आहे. तर अध्यक्ष महोदय, माझी सभागृहाला विनंती राहील की या प्रश्नाला न्याय मिळेल, आमच्या या लक्षवेधीला न्याय मिळेल या अनुषंगाने आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं. अध्यक्ष महोदय, आमचं शहर आपण पाहिलं पिंपरी चिंचवड शहर तर फार वेगानं वाढतंय अध्यक्ष महोदय. आणि वेगानं वाढत असल्याने त्याच्या नागरिक सुविधा देणं सुद्धा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा वेगवेगळ्या आपल्या राज्याच्या संस्था असतील त्यांना थोडंसं अवघड जाते. अध्यक्ष महोदय, त्यातलाच हा एक प्रकार आहे. महावितरणाच्या माध्यमातून अनेक समस्या आमच्या शहरामध्ये भेडसावतात. अध्यक्ष महोदय, आत्ताची लोकसंख्या आम्ही पाहिली तर 35 लाखाच्या जवळपास आहे. अध्यक्ष महोदय, अजून एक 2031च्या दरम्यान धरलं तर आम्ही ही लोकसंख्या जवळजवळ 40-45च्या जवळपास जाऊ. अध्यक्ष महोदय, या लोकसंख्येच्या आधारावर अध्यक्ष महोदय आणि आत्ताचे ज्या काही अडचणी आहेत त्याच्या आधारावर या सगळ्यांचा समतोल राखत अध्यक्ष महोदय आपल्याला दूरदृष्टी ठेवून या महावितरणाच्या संदर्भामध्ये कामं केली पाहिजेत. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या शहराच्या दृष्टीने आतापर्यंत चालू असलेल्या ज्या पण काही यंत्रणा आहेत महावितरणच्या त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. आता योग्यच आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये दुमत असायचं कारण नाही. पण अध्यक्ष महोदय, आमच्या शहराचं जर आपण विभाजन केलं तर लोकसंख्येच्या आधारावर तर अध्यक्ष महोदय रहिवासी विभाग, औद्योगिक विभाग आणि कमर्शियल विभाग अशा वेगवेगळ्या विभागामध्ये हा विभागला गेलेला आहे. अध्यक्ष महोदय, लोकसंख्येच्या आधारावर जर विचार केला तर मंत्री महोदय आपल्याकडं 10,000 ग्राहकांमागे एक उपकेंद्र गरजेचं आहे. तर अध्यक्ष महोदय, तशा प्रकारची मंत्री महोदय तशा प्रकारची आपल्याकडे कुठलीही व्यवस्था नाही. तर ती यंत्रणा उभी करण्यासंदर्भामध्ये आपण प्रयत्न करणार का हा एक प्रश्न त्या निमित्तानं माझा आहे आपल्याजवळ. अध्यक्ष महोदय, आमच्या मतदारसंघामध्ये लघु उद्योजक मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर मोठे उद्योजक सुद्धा आहेत. अध्यक्ष महोदय, या विजेच्या या लपंडावामुळे विजेच्या या महावितरणच्या कारभारामुळं अध्यक्ष महोदय लघु उद्योजक अध्यक्ष मंत्री महोदय अध्यक्ष अतिशय हैराण झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, कर्ज काढून हे लघु उद्योजक व्यवसाय करतात. जर एक दिवस जर वीज त्या ठिकाणी गेली तर अध्यक्ष महोदय एक दिवस जर गेली तर पूर्ण दिवस त्या लघु उद्योजकांना आपली जी काय ऑर्डर आहे कंपनीची जी पण काय जे आपण ज्याच्या वेंडर आहोत त्याची वेंडरची ऑर्डर आपण पूर्ण करू शकत नाही. तर अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे औद्योगिक वसाहत केंद्रामध्ये सुद्धा 3 नवीन उपकेंद्र आपल्याला उभं केली पाहिजेत. ती आपण करणार का या माध्यमातल्या माझे 2 प्रश्न. अजून अध्यक्ष महोदय, लोकसंख्येच्या वाढती लोकसंख्या म्हणजे आपण विजन ठेवून जर विचार केला वाढती लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवली तर आपल्याला 5 नवीन उपकेंद्र आपल्याला त्या ठिकाणी उभी केली पाहिजेत. तर ती निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने त्या संदर्भातले प्रयत्न केले पाहिजेत आणि ते करणार का अशा संदर्भातला माझा एक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, उच्चदाब वाहिनी आणि लघुदाब वाहिनी या वाहिनीची DTC उभारणी करण्याची गरज त्या ठिकाणी आहे. तर अध्यक्ष मंत्री महोदय, या संदर्भात सुद्धा आपण सरकारच्या माध्यमात निर्णय घेणार का या संदर्भामध्ये आपण त्याचा प्रश्नाच्या माध्यमातून उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, RDSSच्या माध्यमातून आमच्या पिंपरी चिंचवड शहराच्या संदर्भामध्ये पूर्ण शहराचा भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या पूर्ण शहराचा आम्ही एक सखोल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी
DPR तयार केलाय आणि तो DPR जवळ 350 कोटीचा. अध्यक्ष महोदय, हे करणं फार गरजेचं आहे. उद्या जर लाईट म्हणजे पहा, उद्योजक त्रस्त झालेत, घरात काम करणाऱ्या सगळ्या व्यक्ती, मग शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, घरातले ज्येष्ठ नागरिक असतील, किंवा आता वर्क फ्रॉम होम याच्या माध्यमातून जे IT मधली लोक जी घरी काम करतात, अध्यक्ष महोदय, त्या सगळ्यांना याचा त्रास होतो. तर हा जो आमचा RDSS योजनेअंतर्गतला जो DPR राज्य शासनाकडे पाठवलेला आहे तो मंजूर आपण करणार का, अशा संदर्भातला माझा एक प्रश्न राहील. अध्यक्ष महोदय, या बरोबर चिखली आणि तळवडे, माझ्या मतदारसंघामध्ये चिखली आणि तळवडे या ठिकाणी नवीन उच्चदाब केंद्र, उपकेंद्र गरजेचे आहेत. सद्यस्थितीत चिखली आणि तळवडे भागामध्ये वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या 12 ते 17 किलोमीटर लांबीच्या आहेत. पिंपरी चिंचवड सारख्या नगरामध्ये प्रत्येकी 7 ते 8 किलोमीटरमध्ये एक अतिउच्च दाब केंद्र हवे, ते राज्य शासन करणार का, अशा संदर्भात ते माझे प्रश्न आहेत. तर अध्यक्ष महोदय, आपण त्याच्यावर योग्य असं उत्तर द्यावं. आणि सभागृहाला विनंती आहे की आमच्या शहरातला फक्त प्रश्न असल्यामुळे याला दुसरे प्रश्न हे करू न करता आम्हाला थोडंसं हे करू द्या. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य महेश लांडगे साहेबांनी जो पिंपरी चिंचवड आणि भोसरी ह्या परिसरातील विजेच्या समस्याबद्दल लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे. तर अध्यक्ष महोदय, पिंपरी आणि परिसरामध्ये जी वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग व्यवसाय लक्षात घेता वाढती विजेची मागणी त्या ठिकाणी आहे. पण आज आपल्या ह्या परिसरामध्ये जी स्थापित क्षमता आपली आहे ती 805 MVA एवढी आहे आणि मागणी 627 MVA एवढी आहे. तरी देखील आणखीन वाढीव येणारे नवीन उद्योग आणि ज्या पद्धतीने आपण सांगितलं की वर्क फ्रॉम होम होतं आणि छोटे लघु उद्योग सुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत, हे सगळं लक्षात घेता आपण येणाऱ्या काळामध्ये आता आपल्या या ठिकाणी 220 KVचं सेंचुरिका उपकेंद्र हे 2 अतिरिक्त रोहित्रे आपण 50 MVAचे त्या ठिकाणी बसवत आहोत आणि मार्च 2027 पर्यंत ते पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर 220 KVचं टेल्को उपकेंद्राची क्षमता वाढ आपण करत आहोत, ते सुद्धा मार्च 2027 पर्यंत पूर्ण होईल. 220 KV चिंचवड उपकेंद्र उर्से चिंचवड वाहिनीची क्षमता आपण वाढवत आहोत, त्याच्यात कंडक्टर आपण बदलून देत आहोत आणि ते काम पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर 220 KVचं चाकण भोसरी वाहिनीची क्षमता वाढ आपण करत आहोत, त्याच्यात कंडक्टर बदलून आपण घेतलेले आहेत आणि मार्च 26 पर्यंत म्हणजे ह्या महिन्याअखेर ते काम पूर्ण होऊन जाईल. आणि 400 KV लोणीकंद ते 220 KV भोसरी चिंचवड ह्यातली वाहिनीची क्षमता आपण वाढ करत आहोत आणि त्यातलं सुद्धा कंडक्टर क्षमता आपण वाढवून देत आहोत. त्यामुळे ह्या सगळे कामं झाल्यानंतर आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली त्यामध्ये 220 KV मोशी या ठिकाणी आपण एक नवीन मोशीला जर 220 KV तयार केला आणि 220 KV चरवळीला जर आपण तयार केला तर निश्चित ह्या येणाऱ्या दिवसांमधली जी वाढती मागणी होणार आहे त्याच्यावरती आपल्याला फरक दिसून येईल. पण त्यासाठी जागेची रिझर्वेशन असल्यामुळे ते काम अजून आपण चालू करू शकलेलं नाही. एकदा ते जागेचं रिझर्वेशन मग जे महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवडच्या अखत्यारीत येतं, 3 हेक्टर जागेची निवड आपण 220 KV मोशीसाठी केलेली आहे आणि 2 हेक्टर जागेची प्राईड वर्ल्ड सिटी PCMC अम्युनिटी स्पेसमध्ये प्रस्तावित आहे. हे 2 क्लिअर झाल्यानंतर निश्चितच लवकर त्यालाही मंजुरी देण्यात येईल आणि तेही काम आपलं लवकरात लवकर पूर्ण होईल, जेणेकरून त्या परिसरातील लोकांना विजेची समस्या येणार नाही. आणि एवढंच नाही तर आपण आणखीन आपल्या ह्या परिसरामध्ये महावितरणच्या माध्यमातून सुद्धा NSC योजनेअंतर्गत आपण KV कॅनबेमध्ये नवीन एक उपकेंद्र प्रस्तावित केलेलं आहे, ते मंजूर केलेलं आहे, त्याचं पण काम लवकर सुरू होईल. त्याचबरोबर नक्षत्र आयलँडमध्ये सुद्धा आपण नवीन उपकेंद्र मोशीमध्ये MSKY योजनेमधून घेतलेलं आहे, ते पण अंतिम टप्प्यामध्ये आहे, लवकर ते काम पूर्ण होईल. त्याचबरोबर कळस उपकेंद्रात
आपण 10 MVAचा नवीन एक ॲडिशनल NSC योजनेमधून ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवतोय, ते काम प्रगतीपथावर आहे. RDSS योजनेमधून आपण भोसरी गावठाण आणि उपरी वीज वाहिन्यांच्या भूमिगत वाहिन्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी सुद्धा प्रस्ताव टाकलेला आहे आणि तोही आपली जी मागणी आहे त्याच्यावरती सुद्धा आपलं लवकरच मंजुरी देईन, ते सुद्धा काम पूर्ण होईल. आणि MIDC भोसरीमध्ये विद्युत वाहिन्या सक्षमीकरण आणि इतर कामे करण्याचं काम सुद्धा ह्या एप्रिलपर्यंत पूर्ण होऊन जाईल. त्याचबरोबर आपले एरियल बंच केबल 17 किलोमीटर आणि भूमिगत वाहिन्यांचं 6 किलोमीटरचं सुद्धा सुधारित वितरण क्षेत्र योजना आपण काम सुरू आहे आणि 31 मार्चपर्यंत ती पूर्ण होईल. हे सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला निश्चितच ह्या विजेच्या समस्यापासून फरक मिळेल की ज्या वारंवार आपल्याला वीज या ठिकाणी जाते, पण ह्या सगळ्या त्रासापासून त्या परिसरातील लोकांची मुक्तता होईल. एवढंच नाही तर आपण RDSS मॉडर्नायझेशन योजनेअंतर्गत सुद्धा भोसरी आणि परिसरासाठी 300 कोटी रुपयाचा एक DPR तयार केलेला आहे, तो सुद्धा आपण लवकरात लवकर मान्य करू. आणि ADBच्या अंतर्गत सुद्धा येणाऱ्या आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपण सकारात्मक दृष्ट्या पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी लक्ष घालत आहोत. चला, शंकरभाऊ जगताप. शंकरभाऊला देऊ. शंकरभाऊ. आमच्याकडे आहे वीज उपलब्ध 627ची आता आमच्याकडं म्हणजे आम्हाला वापरली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, चोरीचा प्रकार जास्त आहे. अध्यक्ष महोदय, कुदळवाडीमध्ये कारवाई केली त्यावेळेस आम्ही 5,000 मालमत्तांवर कारवाई केली होती. तर अध्यक्ष महोदय, जर 5,000 मालमत्तांना जर आम्ही महापालिकेने जर नोटीस देऊन जर त्याच्यावर कारवाई केली तर 5,000 मीटर आम्हाला तिथे मिळाले पाहिजे होते. किती? 5,000 मीटर. तर अध्यक्ष महोदय फक्त 900 मीटर त्या ठिकाणी मिळाले. म्हणजे उरलेले सगळे लोक हे अनधिकृतपणे लाईट वापरत होते. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, याचा सुद्धा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की आपल्याकडे चोरी करून म्हणजे लाईट वीजची जी चोरी होती त्याच्या संदर्भामध्ये आपण एक कडक भूमिका घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, जर आपल्याकडलं जर पूर्ण क्षमतेने लाईट पिंपरी चिंचवड शहराला मिळते तर मग वीज जाती कुठं? विजेमध्ये तफावत का होते कुठं? म्हणजे लाईट जाण्याचे हे का जास्त वाढलेत, प्रॉब्लेम का वाढलेत? आणि अध्यक्ष महोदय, दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की अध्यक्ष महोदय, छोटे मोठे ज्या मंत्री महोदय जिथं प्रॉब्लेम्स होतात, केबल बेल्ट होतात, त्या ठिकाणी सुद्धा जॉईंट लावण्यासाठी सुद्धा तिथल्या स्थानिक आमच्या MSEBच्या महावितरणच्या ऑफिसमध्ये त्याच्या संदर्भातली तरतूद सुद्धा नाही आणि त्याच्या संदर्भात टीम सुद्धा नाहीत. एखादी टीम असते आणि एक टीम 4 ठिकाणचे फॉल्ट काढणार असेल तर दिवस जातो मंत्री महोदय. तर याच्या संदर्भामध्ये सक्षमपणे आपण एखाद्या या संदर्भामध्ये महावितरणाच्या संदर्भामध्ये पूर्ण पिंपरी चिंचवड शहर भोसरी म्हणून आपण या विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची एक जॉईंटली बैठक लावणार का? आणि त्याच्यामध्ये हे पण काय, याच्या त्या बैठकीला लघु उद्योजक असतील, तिथले उद्योजक असतील, तिथल्या रहिवासी काही संघटना आहेत त्या असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन या सगळ्यांना बरोबर बोलवा. अध्यक्ष महोदय, काय होतंय, आपलं उत्तर मिळतंय, आम्ही तिथं सांगतो लोकांना, पण जे फॅक्ट आहे जी त्यांच्याबरोबर आपण चर्चा करा. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणतो त्यांचे प्रश्न इथं मांडतोच, पण आपण सुद्धा त्यांना बोलून ही एक मिटिंग आयोजित करणार का? हा एक माझा प्रश्न. सन्माननीय सदस्यांनी जी या ठिकाणी वीज गळती किंवा वीज चोरीच्या संदर्भामध्ये जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यासाठी आपण RDSS मधून लॉस रिडक्शनसाठी 41.93 कोटी रुपयाचे AB केबल बंच केबल त्या ठिकाणी लावलेले आहेत. तरी देखील ही गळती होतेच, त्याच्या कंट्रोल करण्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो या संदर्भात. आणि जे मेंटेनन्स आपण सांगितलं की मेंटेनन्ससाठी तिथे काही तारा तुटल्या किंवा काय, तर आपण पुणे जिल्ह्यासाठी 218 कोटी रुपयाचं मेंटेनन्ससाठीचं बजेट अलॉट केलेलं आहे. तरी देखील कशामुळे हा दिरंगाई होते ह्या संदर्भात निश्चितच एक सर्व लघु उद्योजक, मोठे उद्योजक आणि सर्व सन्मान्य पुणे जिल्ह्यातील सदस्यांच्या सोबत एक बैठक पुण्यामध्ये लवकरच आपण आयोजित करू. अध्यक्ष शंकरभाऊ जगताप. धन्यवाद अध्यक्ष महोदय. या लक्षवेधीच्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना सांगू इच्छितो की पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा त्याच्या आजूबाजूचं क्षेत्र असेल हे एकदम विकसित होत आहे. एका बाजूला MIDC आहे, एका बाजूला IT पार्क आहे आणि या परिस्थितीमध्ये
आता महेशदादांनी सांगितलं की आता पिंपरी चिंचवडची लोकसंख्या जवळपास 35 लाखाच्या आसपास आहे आणि ती 2051 पर्यंत 93 लाखावर जाणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वाढती लोकसंख्या आणि वाढते विजेची मागणी यासाठी आपल्याला ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि या ठोस उपाययोजना करण्याच्या संदर्भात आम्ही RDSSच्या माध्यमातून जवळपास 350 कोटीचा आम्ही DPR हा महापारेषण आणि महावितरणकडे दिलेला आहे. त्याच्याबाबतचे काही प्रश्न आहेत. आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरात आणि विशेषतः करून माझ्या चिंचवड मतदारसंघामध्ये जो काही विकसित भाग होतोय त्याच्यामध्ये रावेत, किवळे, मामुर्डी, वाकड, ताथवडे, पिंपळे, सौदागर या भागामध्ये पायाभूत सुविधा खूप कमकुवत आहेत. आणि पायाभूत सुविधा कमी होत असताना आणि हिंजवडी IT पार्क बाजूला असल्यामुळे वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आमच्या परिसरामध्ये खूप जास्तीची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये विजेचं वितरण व्यवस्थित होत नाही, लाईट जाण्याचा प्रकार खूप आहे. यासाठी मी मंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो की या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ त्याचबरोबर भूमिगत केबल असेल, ट्रान्सफॉर्मर असेल, फीडर असेल, उच्चदाब वाहिन्या असतील आणि उपकेंद्र असेल हे आमच्या भागात होणं गरजेचं आहे. या अनुषंगाने मी आपल्याला काही स्पेसिफिक प्रश्न या माझ्या मतदारसंघ आणि पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीतले आपल्याला वेधू इच्छितो. याच्यामध्ये महापारेषण कंपनीकडे जवळपास गेली 1.5 वर्षापासून ताथवडे उपकेंद्राचा म्हणजे अतिउच्च दाबाचा प्रस्ताव हा गेली 1.5 वर्षापासून हा तिकडे प्रलंबित आहे. तो त्याला कधी मान्यता मिळणार हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे पिंपरी उपविभागाअंतर्गत राहटणी अति उच्च दाब उपकेंद्रात अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मरला मंजुरी देऊन क्षमता कधी वाढवणार. त्याचप्रमाणे तिसरा प्रश्न जो महेशदादांनी विचारला आणि मी आहे 350 कोटी RDSSच्या माध्यमातून जे काही आम्ही नागपूर पुणे स्पेशल असिस्टन्स स्कीम योजनेअंतर्गत 156 कोटी आणि RDSSच्या माध्यमातून 192 कोटी या प्रस्तावाला कधी मंजुरी मिळणार. आणि चौथा माझा प्रश्न आहे की वाढती वीज ग्राहकांची संख्या पाहता आपण जे महावितरणाचे काळेवाडी शाखेचे नवीन राहटणी शाखा कार्यालय, हिंजवडी शाखेचे नवीन पुनवळे शाखा आणि बिजलीनगर शाखेचे नवीन गुरुद्वारा शाखा कार्यालय स्थापन करण्याकरिता तांत्रिक विश्लेषण करून कार्यालयाचे विभाजन करण्याचे शासनाकडे पाठवण्यात आलेला प्रस्ताव तातडीने मंजूर करावा असा हा माझा तिसरा प्रश्न. पुढे ढकलले. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी पिंपरी चिंचवड आणि परिसरातील ज्या नवीन सबस्टेशनची मागणी केलेली आहे RDSS मधून आपण पूर्ण पुणे ची वाढती लोकसंख्या, वाढती उद्योग व्यवसायाचं मागणी लक्षात घेता 1100 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार केलेला आहे. त्यातला 450 कोटी रुपयाचा हा पिंपरी चिंचवडचा आहे. आणि आता ADBच्या प्रोग्राममधून आपण त्याच्यातले टप्प्याटप्प्याने सर्व कामं घेत आहोत. NSC स्कीममधून 308 कोटी रुपये आपण मंजूर केले होते आणि त्यातले 20 सबस्टेशन आणि 12 ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर्स आपण मान्य केलेले आहेत आणि ते पण टप्प्याटप्प्याने कामं पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर MSKY 2 मधून सुद्धा आपण 108 कोटी रुपये त्यासाठी मंजूर केलेले आहेत. 5 सबस्टेशन पूर्ण झालेले आहेत. राहिलेली सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होतील. आज NSC स्कीममधून आपण 6 नवीन सबस्टेशनसाठी 90 कोटी रुपये पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरासाठी बजेट ठेवलेलं आहे. आणि आपण ज्या ज्या ताठवडे आणि परिसरातील सबस्टेशनच्या बद्दल मागणी केलेली निश्चितच त्याचे पूर्ण पाहणी करून क्षमता वाढीची गरज लक्षात घेता आपण आयोगाकडे त्या मान्यतेसाठी या सर्व प्रस्तावांना पाठवू. लक्षवेधी 2. अध्यक्ष महोदय, अण्णा बोला. प्रश्न प्रलंबित आहे तो आपल्या महावितरणकडनं प्रस्ताव पास होऊन महापारेषणकडे गेलेला आहे आणि महापारेषणकडे गेली 1.5 वर्षापासून तो प्रलंबित आहे. याच्यावर आपण कठोर कारवाई किंवा जास्तीचं तुम्ही लक्ष देऊन तो लवकरात लवकर प्रस्ताव कसा पास करता येईल
किंवा काय होईल याच्याबाबतचं उत्तर अपेक्षित आहे. तो ताठवडेचा प्रस्ताव एवढे दिवस सन्माननीय सदस्य जर सांगता एवढे दिवस प्रलंबित आहे तर निश्चित त्याचं तपासणी करून तो प्रलंबित आहे आणि प्रलंबित ठेवणाऱ्यांवर कारवाई करू आणि आपण लवकरच ह्या पुणेच्या सर्व सदस्यांसोबत एक बैठक पुण्यामध्येच आयोजित करू. अध्यक्ष महोदय, चला पुढे. अण्णा आता पुढे गेली हो. अण्णा अध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहराच्या बाजूला पुणे शहर आहे आणि पुणे शहरामध्ये स्पेसिफिक प्रश्न विचारा अण्णा. स्पेसिफिक प्रश्न असा विचारत आहे की माझ्या मतदारसंघामधील बावधान या परिसरामध्ये सबस्टेशनसाठी जी मागणी आम्ही वर्षानुवर्ष करत आहे ती निधी अभावी त्या ठिकाणी ते सबस्टेशन सुरू होत नाही. तर ते सबस्टेशन केव्हा सुरू होणार हे माझा एक प्रश्न राहील. आणि दुसरा प्रश्न, खेड शिवापूर या भागामध्ये खरं तर ग्रामीण भाग आहे परंतु त्या ठिकाणी सबस्टेशनचं काम चालू आहे परंतु निधी अभावी काल त्या ठिकाणी मला समजलं की ते काम बंद आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या नागरिकांनी जर एखाद्याने जर आपल्याला कनेक्शन मागितलं असेल तर त्या ठिकाणी विद्युतचं त्यांना सप्लाय देण्यात येत नाही. तर त्या ठिकाणी आपण काय नियोजन करणार आहात असं माझं मंत्रिमंडळाला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी खेड शिवापूरच्या सबस्टेशन काम बंद असल्याचं सांगितलंय. ते काम कशामुळे बंद आहे याचं चौकशी करून माहिती घेऊन ते लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात. चला बावधनचं सुद्धा कशामुळे बंद आहे ते बघून सूचना देण्यात येतील. लक्षवेधी 2. महोदय, लक्षवेधीच्या माध्यमातून सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे शासनाचं लक्ष वेधतो. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिका असेल, शासन असेल, त्यांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील मुंबई शहरातील लोकांच्या हिताचे निर्णय घेऊन काही भूखंड नागरिक सुविधेच्या माध्यमातून उद्यान असेल, मैदान असेल या आरोग्यासाठी असेल आपण राखीव ठेवतो आणि त्या माध्यमातून आपण त्याचा विकास करून त्या ठिकाणी लोकांच्या भावनांचा आदर करून आपण त्या ठिकाणी चांगले उद्यान बनवतो, मैदान चांगले खेळण्यासाठी बनवतो, एखादी चौपाटी असेल त्याचा आपण विकास करतो. अशा पद्धतीने विकास करत असताना लोकांच्या हिताचे आपण या ठिकाणी धोरण राबवतो. परंतु अध्यक्ष महोदय, शासन आणि महानगरपालिका हे चांगले धोरण राबवत असताना कुठेतरी शासनाचं आणि महानगरपालिकेचं दुर्लक्ष होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ सेवन करणारे गर्दुल्ले असतील, दारुडे असतील, त्यांचा हा अड्डा बनत चाललेला आहे. मला वाटतं अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिका आणि शासन यांनी एक ओपन जिम आणली होती. ओपन जिम हे एक प्रकल्प आणि आपला एक चांगली स्कीम आणलेली होती. या स्कीमच्या माध्यमातूनच याचा चांगला अर्थ लावून दारुडे आणि गर्दुल्यांनी ओपन बार असा त्या ठिकाणी शब्द लिहिलेला आहे. बारमध्ये जाऊन शासनाने डान्स बंद केलेले आहेत हे तिथं पाहायला मिळत नाहीयेत. म्हणून गर्दुल्यांनी आणि दारुड्यांनी या मैदानामध्ये, उद्यानामध्ये ओपन बार सुरू केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गर्दुल्यांचे अड्डे बनून या उद्यानामध्ये, या मैदानामध्ये मुलांना खेळता येत नाहीये. उद्यानामध्ये आपल्या आया बहिणींना, आपल्या मुलाबाळांना त्या ठिकाणी बसता येत नाहीये. मोठ्या प्रमाणामध्ये या गर्दुल्यांचा त्या ठिकाणी दादागिरी सुरू झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी याच्या माध्यमातून या शेजारील परिसरामध्ये अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री होतात आहे. या माझ्या मताशी सभागृहातील बरेचसे सदस्य सहमत असतील आणि म्हणून अध्यक्ष महोदय, गेले अनेक वर्ष या सभागृहाच्या माध्यमातून अंमली पदार्थावरती नियंत्रण आलं पाहिजे हे शासनासमोर ठेवलं. परंतु कुठेही शासन कडक धोरण घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेत नाहीये. म्हणून दिवसा ढवळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूला, पोलीस स्टेशनच्या 10 मीटरवरती हे अंमली पदार्थाचा अड्डा आहे. अध्यक्ष महोदय, जनता दरबारच्या माध्यमातून अनेक लोकांनी त्या ठिकाणी पोलिसांसमोर दाखवून दिलं की तुमच्या पोलीस स्टेशनच्या बाजूला हे असे अड्डे आहेत, गर्दुल्ले त्या ठिकाणी असतात. येण्या जाणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी अध्यक्ष महोदय, या मुद्द्याच्या पुढे जाऊन सांगतो, अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेने शासनाने बांधलेले सार्वजनिक शौचालय, अध्यक्ष महोदय, आमच्या आया बहिणीला त्या ठिकाणी जायला ना असुरक्षित आहेत.
अध्यक्ष महोदय, शौचालयामध्ये गर्दुल्ले दारुडे हे यांचा अड्डा बनलेला आहे, कब्जा घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, हे आपल्या सार्वजनिक ठिकाणी आपलीच लोक ज्यांच्या मतावरती आपण निवडून येत असतो, ज्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती आहे, या लोकांची सुरक्षता धोक्यात आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे, शासनाने या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी अशा पद्धतीने जे गर्दुल्ले दारुडे आहेत त्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले पाहिजेत, कडक कारवाई झाली पाहिजे. आणि याच्या शेजारील वस्तीमध्ये, या स्लममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे अंमली पदार्थ विक्री केले जातात याच्यावरती कायदेशीर कारवाई, कडक कारवाई केली पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात येईल. अध्यक्ष महोदय, मला उत्तर दिलेलं आहे, महानगरपालिकेने एक उत्तर दिलेलं आहे, ते आमची जिम्मेदारी आम्ही पूर्ण करतोय. फसवायचं काहीतरी लिमिट असलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी पण 25 वर्ष महानगरपालिकांना उघडून पेलेलो आहे, पूर्ण अभ्यास आहे मला. काय उत्तर दिलंय की आम्ही एक रखवालदार ठेवतो, 3 पाळीत ठेवतो. अध्यक्ष महोदय, या मुंबई महानगरपालिकेने ठेकेदाराला जे दिलेला ठेका आहे, प्रश्न घ्या. दिलीप भाऊ, प्रश्न सांगतो साहेब, प्रश्न उत्तर आलंय किती येतोय? तुम्हाला, पण आता यांना प्रश्न घ्या. प्रश्नच येतोय साहेब, ते दिलेलं उत्तर खोटं आहे हे पहिलं तर सांगू द्या तुम्हाला. अध्यक्ष महोदय, त्यांनी लिहिलेलं आहे की आम्ही एक रखवालदार ठेवतो. काय दिलेलं आहे साहेब? यांच्या टेंडरमध्ये, अध्यक्ष महोदय तुम्हालाही चांगला अभ्यास आहे, यांच्या टेंडरमध्ये 500 चौरस मीटरला 13,990 रुपये हा दर दिलेला आहे. 13,990. याच्यामध्ये काय करायचे? एक वॉचमॅन, एक साफसफाई, एक माळी. साहेब मला सांगा, 13,990 मध्ये हे 3 कर्मचारी ठेवू शकतात का? दुसरा माझा प्रश्न आहे, जर हे ठेवत असतील तर कामगार कायद्याचं उल्लंघन करतायत. अध्यक्ष महोदय, कामगार कायदा सांगतो, या मुंबई शहराचा कायदा सांगतो की मुंबई शहरामध्ये किमान वेतन दैनंदिन प्रत्येक दिवसासाठी अध्यक्ष महोदय 557 रुपये. 557 म्हणजे झालं किती? 16,592. 16,592 एका कर्मचाऱ्याला पगार देणार असतील. साहेब माझा प्रश्न तर ऐकून घ्या. स्पेसिफिक प्रश्न हा विचारा. प्रश्न तोच आहे की यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आणि खोटं उत्तर दिलेलं आहे, आणि म्हणून 16,592 आहे. साहेब आता मुंबई महानगरपालिकेने कायदा आणलाय की रोजंदारीवरती घेणाऱ्या कामगाराला 24,000 रुपये पगार देणार आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी दिलेलं उत्तर हे खोटं आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही सांगताय प्रश्न विचारा, प्रश्नच विचारतो. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये पूर्व उपनगरामध्ये कुठेही चौपटी नाहीये, कुठेही चौपटी नाहीये. मग शासन, महानगरपालिका चौपटी बनवून देणार आहे का? आणि देण्यासाठी पवई तलाव आहे, या पवई तलावाच्या शेजारी चौपटी बनवणार आहे का? नंबर 1, साहेब पवई तलावाच्या शेजारी बनवलेलं जे आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दुल्ले आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शासकीय लोकांचे कर्मचारी आहेत का मला माहित नाही, परंतु माझ्या विभागातले जे समाजसेवक आहेत, हे समाजसेवक प्रत्येक रविवारी 2 टेम्पो बाटल्या भरून काढतात. 2 टेम्पो पवई तलावात टाकलेल्या, पवई तलावात असणाऱ्या बाजूच्या फुटपाथवरती अशी परिस्थिती आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, अध्यक्ष सन्माननीय राजे महोदय, माझे प्रश्न नाही, नंतर उपप्रश्न विचारा, आधी पहिले 2 प्रश्नाचं उत्तर घेऊ. घ्या मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, प्रश्न आहे, या उद्यान मैदानामध्ये गर्दुल्ले दारुडे अंमली पदार्थ विक्रय सेवन करणाऱ्यावरती महाराष्ट्र शासन या अंमली पदार्थावरती आणि गर्दुल्ल्यांवरती कडक कारवाई करणार आहेत का? दुसरा प्रश्न आहे की पवई तलाव हा फक्त लोकांना फिरण्यासाठी नाहीये. अध्यक्ष महोदय, हा धार्मिक स्थळ आहे, ते धार्मिक स्थळ. अध्यक्ष महोदय, दुःखाच्या वेळी त्या ठिकाणी 10व 12व केलं जातं. अध्यक्ष महोदय, आणि ज्या ठिकाणी आम्ही दुःखाच्या ठिकाणी त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी दारुड्यांच्या बाटल्या पडलेल्या असतात. अध्यक्ष महोदय, गर्दुल्ल्यांनी टाकलेले त्याकडे बाटल्या, ते थांबण असतं. अध्यक्ष महोदय, सकाळी दुःखामध्ये असताना पण अध्यक्ष महोदय पहिली साफसफाई करावी जाते. म्हणून अध्यक्ष महोदय, पवई तलावा शेजारी जे धार्मिक स्थळ आहे हे हिंदू लोकांचं दुःखाच्या ठिकाणी, दुःखाच्या आपल्या ज्या विधी आहेत त्या ठिकाणी करण्यासाठी त्या ठिकाणी जावं लागतं. माझी आपल्यास विनंती आहे की या ठिकाणी
पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल का? चला तिसरं मंत्री महोदय घ्या. एकच प्रश्न राहिला, एकच राजा प्रश्न एकच आहे. नंतर चौथा प्रश्न घ्या. असा आहे, नंतर घ्या. अध्यक्ष महोदय दिलीप की भाऊ नंतर महाराष्ट्र घ्या, पहिले आता संघटित- उत्तर घेऊ आपण. महाराष्ट्र संघटित दिलीप भाऊ. गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र शासनाचा आणि मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो की सुधारणा करून 2025 रोजी केलेल्या कायद्याप्रमाणे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावरती कारवाई करणार आहात का? मोका लावणार आहात का? मंत्री माननीय अध्यक्ष महोदय, लवकर लवकर. सन्माननीय सदस्य दिलीप मामा लांडे यांनी त्यांच्या विभागामधल्या उद्यानांमध्ये होणारे गैरप्रकार, उद्यानांची स्वच्छता, तिथली सुरक्षा व्यवस्था या संदर्भातली लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सन्माननीय अध्यक्ष महाराज 895 उद्यानं आहेत आणि त्यापैकी चांदिवली क्षेत्रामध्ये साधारणतः 37 आणि उपनगर भागामध्ये 604 अशा पद्धतीनं उद्यानांची संख्या आहे. सन्माननीय सदस्य दिलीप मामाने जे सांगितलं तसं आपण एक सुरक्षा रक्षक 3 पाळ्यांमध्ये एका उद्यानाला देण्याचं नियोजन किंवा तशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. सुरक्षा रक्षक तिथं जरी असले तरी सुद्धा अपुऱ्या सुरक्षा रक्षकांची संख्या आणि गर्दुल्यांचं प्रमाण याची जी माहिती सन्मान्य सदस्यांनी सभागृहामध्ये सांगितली ती सत्य समजून या बाबतीत अध्यक्ष महोदय, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांची जॉईंट मोहीम या ठिकाणी राबवावी लागणार आहे. आणि म्हणूनसाठी मी आज ब्रीफिंग घेताना संबंधित डिव्हिजनचे जे काय वरिष्ठ पोलीस अधिकारी होते त्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि मी स्वतः महापालिका आयुक्तांच्याशी सुद्धा बोलतो आणि महापालिकेचा वॉर्ड ऑफिसर आणि महापालिकेचा उद्यान निरीक्षक त्याचबरोबर स्थानिक DCPच्या अखत्यारीतील तिथले ACP असतील, सिनियर PI असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीची तिथं ड्राईव्ह आपण घेऊ. सरप्राईज व्हिजिट प्लेन क्लोथ्समधल्या आमच्या पोलिसांच्या त्या ठिकाणी आपण वाढवू जेणेकरून त्या ठिकाणी उद्यानांचा वापर हा नागरिकांनाच करता आला पाहिजे. त्या गर्दुल्यांचा त्रास तिथं होता उपयोगाचा नाही. यासाठी जॉईंट मोहीम, संयुक्त मोहीम ही पोलीस विभागाकडनं आणि महापालिका प्रशासनाकडनं राबवली जाईल. यापेक्षा जर संख्या सुरक्षा रक्षकांची वाढवण्याची आवश्यकता असेल तर मी महापालिका आयुक्तांना याही सूचना देईन की खाजगी ठेकेदाराचा सुरक्षा रक्षक नेमण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य माजी सैनिकांचं जे सुरक्षा मंडळ आहे मेस्को, ज्या मेस्कोमध्ये रिटायर्ड सैनिक काम करतात आणि ते कधी खाजगी सुरक्षा रक्षापेक्षा त्यांची तब्येत चांगली असती, त्यांचं काम चांगलं असतं, ते शिस्तबद्ध असतात, कडक असतात. तर महापालिका आयुक्तांना याही सूचना देण्यात येतील की मेस्को मार्फत असणाऱ्या माजी सैनिकांच्या सुरक्षा यंत्रणेमार्फत सुद्धा जर अतिरिक्त सुरक्षा या उद्यानांची करण्याची आपण निश्चितपणाने सूचना देऊ. अबूभाई. अध्यक्ष महोदय, धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ये अमली पदार्थ का मामला अध्यक्ष महोदय सिर्फ उनके कंस्टिट्यूंसी में नहीं, पूरे मुंबई में. अध्यक्ष महोदय, हमारे यहाँ मानकू शिवाजी नगर में जितने मैदान हैं रात को 9 बजे के बाद बिल्कुल वो जो नशे वालों का अड्डा बन जाता है. सुबह जब जाते हैं लोग टहलने के लिए वहां पर खाली बाटली पड़ी रहती है. अब कितनी बार बोला गया अध्यक्ष महोदय, लेकिन उस पर सही कार्रवाई नहीं हो रही है. अध्यक्ष महोदय, वहाँ राशनिंग ऑफिस जैसे बंद होती है ना, वहां पूरा जो है अड्डा बन जाता है. जितनी वहां हमारे एरिया में इलीगल नो पार्किंग है, रिक्शे के अंदर बैठ के नशा हो रहा है, सारे टॉयलेट में नशा हो रहा है, टॉयलेट के ऊपर इन लोगों ने अड्डा बना के रखा है, वहां सामान वगैरह रखते हैं, पुलिस जाती है, भाग जाते हैं सामान लेके. अध्यक्ष महोदय, मेरा मानना है कि सिक्योरिटी बहुत सख्त होना चाहिए. और जैसा आपने कहा है, जो सिक्योरिटी देते हैं सिक्योरिटी कंट्रैक्टर को, वो लोग सैलरी का बहुत कम हिस्सा उनको देते हैं और बहुत ही दुर्बल आदमी को लगाते हैं, वो बेचारा कुछ नहीं कर पाता है. वहां पर अच्छी सिक्योरिटी लगना चाहिए. और पुलिस का पहरा अध्यक्ष महोदय हर रात में 9 से 12 के बीच में अगर होगा अध्यक्ष महोदय, इस पर क्या आप ये तय करेंगे कि मानकू शिवाजी नगर में नशे को रोकने के लिए सख्त कदम सरकार उठाएगी क्या सर? धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अबू आझमी साहेबांनी त्यांच्या मानखुर्द विभागामधला जो प्रश्न उपस्थित केलेला आहे
मी सन्मान्य सदस्य दिलीप मामा लांडेंच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्या विभागाचा उल्लेख जरी केला असला तरी अशा पद्धतीच्या सूचना केवळ एका विभागासाठी नाहीत, तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याच्यासाठीच अशा पद्धतीच्या सूचना पोलीस प्रशासनाला आणि महानगरपालिका प्रशासनाला देऊ आणि अधिवेशन संपल्यानंतर आजच्या चर्चेच्या अनुषंगानं महापालिका प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, आयुक्त महानगरपालिका मुंबई आणि पोलीस आयुक्त मुंबई अशा पद्धतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मी स्वतः बैठक घेऊन या बाबतीतल्या आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना शासन करेल. मनीषा ताई. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय अतिशय सकारात्मक उत्तर देत आहेत. पण अध्यक्ष महोदय, जी उद्यानं असेल, मैदान असतील, जो कॉन्ट्रॅक्ट डेव्हलप केल्यानंतर त्याला 3 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने मेंटेन करायचं असतं, परंतु त्याचा कालावधी संपल्यानंतर तिकडच्या लाईट्स असतात, ह्या लाईट मुंबई महानगरपालिकेकडनं त्याची देखभाल होत नाही आणि मेन लाईट बंद असल्या कारणाने गर्दुले हे गार्डनमध्ये येऊन बसतात आणि त्या ठिकाणी गर्दुले फक्त दारू पित नाही, गांजा ओढत नाहीयेत, तर अध्यक्ष महोदय मारामारी सुद्धा करताय. सन्माननीय आयुक्तांनी ह्यावरती चांगली सुधारणा केली की 3 पाळ्यांमध्ये आता 6 सिक्युरिटीची वाढ केली. पण जो कॉन्ट्रॅक्टर असतो, हा कॉन्ट्रॅक्टर जे तिकडे सिक्युरिटी ठेवतायत असे सिक्युरिटी ठेवतायत की ते स्वतःच दारू पिलेले असतात. मंत्री महोदय, तुम्ही आता सांगितलं का निवृत्त पोलिसांच्या अकॅडमीमधनं आम्ही तिकडे सिक्युरिटी ठेवतील, हा जर निर्णय झाला तर खूप चांगलं होईल. पण अध्यक्ष महोदय, मी आपणास सांगू इच्छिते, अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडेस 12 एकरचं उद्यान आहे. सिक्युरिटी मेन गेटवर असतो अध्यक्ष महोदय, सिक्युरिटी मेन गेटवर असतो. अख्खा 1 ते 1.25 किलोमीटरचा जॉगर्स पार्क आहे. त्या ठिकाणी एक सिक्युरिटी काय करणं, हे नशेमध्ये असतात अध्यक्ष महोदय, नशेमध्ये असतात. म्हणून माझा पहिला प्रश्न आहे की जी उद्यानं आहेत ह्या ठिकाणी सिक्युरिटी बरोबर लाईटची व्यवस्था मुंबई महानगरपालिकेकडनं केली जाणार का? दुसरा प्रश्न आहे की जे सीसीटीव्ही कॅमेरे लावणार ते आमच्या पोलीस स्टेशनच्या कॅमेऱ्यांबरोबर तुम्ही जोडले जाणार का, जेणेकरून पोलीस स्टेशनला पण कळू शकतं का कुठच्या उद्यानामध्ये कुठले हे गर्दुले आहेत हे कळू शकतं. आणि तिसरा प्रश्न आहे की गर्दुल्यांकडनं टॉयलेटचे कॉक पण चोरले जातात, ह्याच्यावरती कडक कारवाई करणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न सुरक्षेच्या संदर्भामध्ये उपस्थित केलेला आहे त्या संदर्भात मी मगाशीच उत्तर दिलेलं आहे की आत्ताच्या सुरक्षा जी काही एजन्सीकडे काम दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त ते काम महाराष्ट्र माजी सैनिक कल्याणाची जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याच्याकडे देता येईल का हे तपासून त्याच्यावर सुद्धा कारवाई करू. चांगले सुरक्षा रक्षक, शिस्तबद्ध सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी असण्याची व्यवस्था महापालिकेला करण्याच्या सूचना देण्यात येतील. नंबर 1. आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की लाईट नसतात तर उद्यान विभागाला त्याही सूचना देण्यात येतील की तिथं जर लाईटची दुरावस्था असेल तर एकदा सगळ्याच उद्यानांच्या संदर्भामध्ये रात्रीच्या वेळी पुरेशी लाईट व्यवस्था तिथं असेल याही सूचना महापालिकेला देण्यात येतील. दिलीप लांडे साहेबांनी महानगरपालिकेच्या उद्यानांमधल्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये ही लक्षवेधी लावलेली असताना त्याचं मुख्य कारण अध्यक्ष महाराज हे आहे की 24 तासामध्ये 2 गार्ड असले पाहिजेत एका गार्डनमध्ये किंवा 4 गार्ड असले पाहिजेत. त्या ठिकाणी 24 तासाचा एक गार्ड असतो आणि त्या ठिकाणी गार्ड नसून तो त्या ठिकाणी एक शिपायासारखं काम करत असतो. अध्यक्ष महाराज, माझी या माध्यमातून हा प्रश्न आहे की संपूर्ण मुंबई शहरामधल्या 24च्या 24 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या सर्व मोकळ्या जागा ज्या गार्डन असतील किंवा प्लेग्राऊंड